तव नाम असावे सदैव याओळी श्वासासंगे चंदन व्हावे तुझे जगजेशी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती रूपाने येऊनी स्वामी सीतारा आरती स्वामी सीतारा आरती धर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्मती कर्मांचा यज्ञ घडावा गौरी यशस्वी समाधाने सदैव यावे देऊनी मजहाती रूपाने येऊनी स्वामी सीतारा आरती स्वामी सीतारा आरती अहंपणाचा लोप करूनी कृतार्थ जीवन करा पावन करूनी जावे मजला तेजोमय आसरा हरिपची भिक्षा घालूनी स्वामी न्याये मज संगती रूपाने येऊनी स्वामी सीतारा आरती स्वामी सीतारा आरती आरती दे स्वामी बस नंतर त्या टेरेसवर म्हणजे आरती नाही गेली राकेश लिंक नाही गेली पण लाईव्ह दिसते सगळ्यांनी लाईव्ह दिसतो लिंक पण जाते मधून गेलं का आता गेला मी मधून मध्ये हा मधून रुको ना भाई अरे बाप तो हमारा भाग्य हमको घर नहीं जाना नहीं जाओ बहुत तकलीफ इधर सब मिलेगा ओम गम गणपते नमः महागणपति स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम राम श्री समर्थाय नमो नमः ओम राम श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम राम श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम राम श्री
ब्रह्मणे नमः ओम 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री दत्तराज गुरुवे नमः काषाय वस्त्रं कर्दण्डधारिणं कमलपद्मकरेशङ्कं चरणमदाभूषितवचनाढ्यं श्रीपादराजं कमलप्रपद्ये औदुम्बरकल्पवृक्षा कामधेनुसंगमा चिन्तामणि गुरुवा पादधर्मभूमित्रे पुण्यगणार्दनो देवसत्यानन्द द्वापारे रामकृष्णोऽर्चो तल्लो श्रीपादवल्लभः आंडोरी ब्रह्मांड श्री नृसिंह महाराज की जय आंडोरी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ दीनदयाळा माझिया दासा भक्तवत्सला करुणा सागरा सकल जनांच्या आधारा प्रतापगरी जवनी राहू रे अम्मा तव चरणी राहू रे अम्मा तव चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम शांति 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 जले सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही अंतकाळीचे कोणी नाही. मागच्या गुरुवारी मत तत्व म्हणजे काय आपण समजून घेतलं होतं. ज्याचं मन किंवा ज्याचं अंतःकरण हृदय हे सत्वगुणी असेल, स्वच्छ आणि शांत असेल, असं जे भगवंताचं स्थानरूप चित्त आहे, तर या भगवंताच्या स्थानरूप चित्ताला महत्त्वादी असं महत्त्व असं म्हणतात. सत्वगुणी स्वच्छ आणि शांत असं जे भगवंताचं स्थानरूप चित्त आहे. भगवंत स्थानरूप चित्त कसं आहे? सत्वगुणी आहे, स्वच्छ आहे आणि शांत आहे. असं असलेलं भगवंताचं स्थानरूप चित्त आहे, जे त्याच्या उपलब्धीचं स्थानरूप चित्त आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ उपलब्धी? तर तो ज्यावेळेस प्रगटतो भगवंत, समजा गौतम बुद्ध प्रगटले, तर गौतम बुद्धाचं स्थानरूप चित्त कसं आहे? म्हणजे ज्यावेळेस त्याचा अवतार झालेला आहे ते त्याचं स्थानरूप चित्त हे सत्वगुणी आहे, स्वच्छ आहे आणि शांत आहे. आणि यालाच महत्त्व म्हणतात, यालाच महत्त्व म्हणतात. या ग्रंथामध्ये 18,000 श्लोकामध्ये अनेक ठिकाणी महत्त्वाचा हा उल्लेख आहे. तर वडील मिनिंगा महत्त्वाचं तर हे सगळं लक्षात ठेवायचं. म्हणून हे मी आता पुन्हा मागच्या वेळेस 4-5 वेळा सांगितलं, आज पुन्हा सांगतोय. तर याला महत्त्व म्हणायचं. आणि महत्त्व म्हणजे काय? महत्त्व म्हणजेच वासुदेव, महत्त्व म्हणजेच वासुदेव, महत्त्व म्हणजेच भगवंत. हे कायमचं लक्षात ठेवायचं. महत्त्व म्हणजे भगवंत, महत्त्व म्हणजे सत्वगुणी, स्वच्छ आणि शांत असं जे भगवंताच्या उपलब्धीचं स्थानरूप चित्त आहे, याला महत्त्व म्हणतात. आता याच्या पुढचा अभ्यास करताना आपण कर्दम ऋषी जे आहेत त्या कर्दमांचं म्हणून जी मुलगी आहे देवहूती, तिच्याबरोबर विवाह झालेला आहे. कर्दम ऋषी 1000 वर्ष तपश्चर्या करत सरस्वती नदीच्या काठावर या ठिकाणी
ब्रह्मसरोवर आहे, त्या सरोवराच्या ठिकाणी त्यांनी आश्रम बांधलेला होता आणि त्या आश्रमाच्या काठी ते आश्रम बांधून राहिलेले होते. त्यांचा हजारो वर्ष तपश्चर्या त्यांनी झालेली होती. या मनूला एकंदर 8 मुली होत्या. तर पैकी देवहूतीचा विवाह करण्यासाठी ती मुलगी लग्नाची झालेली आहे. तिचा विवाह करण्यासाठी ते तिला घेऊन आपल्या रथातून गावोगावी हिंडत असतात. हिंडत ते सरस्वती नदीच्या काठावर येतात आणि सरस्वती नदीच्या काठावर आल्यावर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ब्रह्मसरोवर आहे तिथे या कर्दमऋषींचा आश्रम होता, त्या आश्रमात ते प्रवेश करतात. साक्षात मनू आलेले पाहून अजून एक बाहेर फोकस लागले त्यांना दिसतंय. फक्त सुरेश म्हणून असा काळेला जाण्याला म्हणत आहे. त्याला म्हणायचं जाताना रस्त्यावरचा सगळा माल आत ओढून द्या जाताना. सुरेश म्हणाल असं मोठ्याने बोलतोय. तर हे महत्त्व जे आहे त्याचं आचरण आपणही करावं. आता समजा आपण एक फॉर एक्झाम्पल गौतम बुद्धांचा अवतार आहे, तर ते सत्वगुणी आहे, ते स्वच्छ आहे आणि ते शांतरूप पण आहे, शांती पण आहे. मग श्रीपाद वल्लभांचा विचार करू, तेही सत्वगुणी आहेत, स्वच्छ आहेत, शांतरूप आहेत. हा जो त्यांचा अवतार झाला याला त्यांच्या उपलब्धीचं स्थानरूप चित्त म्हणायचं. स्थानरूप चित्त म्हणजे काय की ज्यावेळेस त्यांनी हा अवतार धारण केला त्यावेळेस त्यांची जी उपलब्धी झाली त्याचं जे प्रकटीकरण झालं. ॲट दॅट टाइम दे आर अवेलेबल टू अस अशी ज्यावेळेस त्यांची धारणा झाली त्यावेळेस त्यांनी अवतार घेतलेला आहे. आणि मग त्यावेळेस त्यांचं जे हे रूप आहे, त्यांचं जे हे उपलब्धता आहे, अवेलेबिलिटी आहे, तर ती अवेलेबिलिटी किंवा ती उपलब्धी जी आहे ती उपलब्धी हे त्यांचं स्थानरूप चित्त आहे. ते स्थानरूप चित्त म्हणजेच महत्त्व आहे आणि महत्त्व म्हणजेच वासुदेव आहे, म्हणजेच श्रीकृष्ण आहे, म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ आहे, त्यांचं शांतरूप आहे, म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. तर ज्याच्या वेळेस ते अवतार घेतात त्याच्या वेळेस ही त्यांची रूप किंवा त्यांचे जे अंगीभूत गुण आहेत ते त्यांच्याबरोबर येत असतात. मग हे आपल्याला या देवहूतीचा जो मुलगा आहे, जो देवहूती आणि कर्दम यांचा जो मुलगा आहे कपिल देव, जो सांख्यशास्त्राचा अभ्यास करून गेला, ज्यांनी सांख्यशास्त्राचा शोध लावला आणि हाऊ टू गो बाय दिस वे, बट दॅट टाइम ही वॉज ए वन शॉर्टकट. तो उपलब्ध त्यांनी आपल्याला करून दिलेला आहे. शॉर्टकट म्हणजे कसा की त्यातली सेंट्रल आयडिया लक्षात ठेवायची, त्यातलं महत्त्व लक्षात ठेवायचं. ते असं आहे की त्यांना असं सांगायचंय की तुम्ही जर या प्रवृत्तीने वागला तर तुम्ही निश्चितच भगवंताच्या जवळ लवकर पोहोचा. मग यासाठी या कर्दमांची जी पत्नी आहे म्हणजे मनुष्याची मुलगी आहे, तर मनुष्याची मुलगी जी देवहूती आहे, तर या देवहूतीला साक्षात भगवंतच त्यांचा आणि देवहूतीचा डायलॉग झालेला आहे. पुन्हा लक्षात घ्या, मनू आणि त्यांची पत्नी देवहूतीला घेऊन रथातून निघालेले आहेत, सरस्वती नदीच्या काठावर आलेले आहेत. त्या ठिकाणी फिरता फिरता त्यांना ब्रह्मसरोवर लागलेले आहे. त्या सरोवराच्या काठी कर्दम ऋषींचा आश्रम आहे, तिथं ते गेलेले आहेत. त्यांचा पाहुणचार या कर्दम ऋषींनी केलेला आहे आणि मग त्यांनी आपल्या मुलीबद्दल मागणी घातली. त्यांनी ती मागणी मान्य केली आणि मागणी मान्य केल्यावर कर्दम ऋषींनी असं सांगितलं होतं, मागच्या वेळेस फक्त रिकॅप करा तुम्ही, काय सांगितलं होतं की तिला ज्यावेळेस पुत्र प्राप्ती होईल त्यावेळेस मी पुन्हा माझ्या मार्गाला लागेल, पुन्हा सैन्यासाश्रमाकडे जाईल, पुन्हा मी माझी उपासना चालू करेन. आपल्याला 2-2, 4-4 मुलं जरी नातवं जरी तरी आपण अजून येतोच. पण असे काही क्वचित एखादे ज्ञानी असतात की पुढची जबाबदारी परमेश्वर बघेल काय करायचंय, पण आपण उलटं करत असतो. आपल्याला वाटतं सगळी जबाबदारी आपली, म्हणजे आपल्याला मुलं झाली तरी आपल्याला वाटतं ती जबाबदारी आपली, मुलांचं आपल्याला असं करायचंय. आपल्याला नातवंड झाली मग आपण मुलं जरा बाजूला जातात, मग नातवंड आढळतो नाही, ते नातवंडाचं पण आपल्याला केलं पाहिजे. आणि आपण करणारे कोण हा आपल्याला प्रश्न विचारायचा.
माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग माझ्यावर स्वतःवर आलेले आहेत की मी करायला गेलो एक झालं बनतच, किंवा प्लॅनिंग केलं एक पण दुसरंच काय ते आयुष्यात घडलं जे कधी घडणार नाही. असं दरवेळी वाटत आता ही गोष्ट एकदा एक आपल्याला धक्का बसलेला हा एक भाग आपल्याला चालून गेलेला आहे, किंवा एक अवघड असा दुःखाचा प्रश्न आहे किंवा शारीरिक वेदनाचा प्रश्न आहे, हा झाला की संपलं. पण तोपर्यंत असं वाटतंय झालं की संपलं, आता याच्यापुढे स्वामी काय होऊन देणार नाही, तोपर्यंत दुसरा एखादा दणका असा बसलेला असतो की त्यातून हार पडता पडता नागरिक होतं. म्हणजे वी आर नो वेअर. आपल्याकडे किती पैसा असू दे, किती प्रॉपर्टी असू दे, किती मनुष्यबळ असू दे, त्या ठिकाणी आपलं आपल्याला भोगावं लागतं, आपलं आपल्याला सहन करावं लागतं. मग आपण करणारे कोण? तर म्हणून जने सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत करायचे कोणी नाही. अगदी आपले लाडके आपल्या ज्यांना कोणाची पत्नी असेल, कोणाचा पती असेल, कोणाची आई असेल, कोणाचे वडील असतील, कोणाचे मुलं असतील, नातवंड असतील, जने सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत करायचे कोणी नाही. अहो असं मला वाईट बोलायचं नाही, पण क्रियाकर्म व्हायचा अवकाश की लगेच प्रॉपर्टीचे वाटणं सुरू होतं, कदाचित दुसऱ्या वर्षी पण सुरू होतं. एक प्रसंग तर असा घडला की डेथ झालेली आहे आणि काही लोक समजा फ्युनरलला गेलेली आहेत, पण घरी येणार घरात काहीच नाही याचा अर्थ घरात ज्या वस्तू त्या ठिकाणी त्यात एकही गोष्ट नाही, सगळं साफ झालं होतं. म्हणजे आपल्याच घरातली माणसं कशी असू शकतात आणि जे खरे तर ते मालक आहेत त्यांना सांगितलं इथं काहीच नव्हतं. या आत्ताच्या काळात घडलेल्या गोष्टी मग आपण या कुटुंबासाठी किती करतो? आता उलटा प्रश्न मला विचारायचा वाटतो. मलाही आईवडील होते, आमच्या अण्णाकांनी असे काही बँक बॅलन्स किंवा असं काही ठेवलेलं नव्हतं. आम्ही आमच्या आयुष्यात जगत आलो, आम्ही आमच्या आयुष्यात कष्ट करत आलो, आम्ही आमच्या आयुष्यात आपल्या उदरनिर्वाहाचं साधन शोधत या दुकानापर्यंत येऊन ठेवलो. मग बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय केला, त्यातून 2 पैसे मिळून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न केला. असा मी झगडत आलो. पण आजकाल उलटं झालेलं, आपण इतक्या काळज्या करतो की स्वतःचा भरपूर करून ठेवतो, मुलाबाळांचं करतो, नातवंडांचं करतो, नशीब परतवंडाचं करतो, त्यांच्या पुढच्या खापरबंदीचं करत नाही. आणि तू जागणारच का तेवढा? तर याच्यात वेळ न घालवता योग्य वेळी आपल्या लाईफला टर्न द्या आणि इकडे वळा. का? तर जने सुखाचे दिल्या घेतल्या अंत काळीचे कोणी नाही. तुझा ज्यावेळेस अंत येईल ना त्यावेळेस कोणी नसतं. फ्युनरल व्हायचा अवकाश इकडे लगेच पैशाची किंवा प्रॉपर्टीची चर्चा सुरू होते. हे लक्षात घ्या. ही सत्य घटना सांगतोय मी, कोणाचंही नाव इथे उल्लेख करू शकत नाही, पण असे काही लोक आहेत. मी आता 10वी नाव फाटफाट सांगू शकतो आता जी रिसेंटली घडलेली. तर असं न करता तुम्ही या विचाराने वागा. आणि मग या मनुचा जो जावई आहे, जो कपिलदेव आहे, मनुचा जावई, हा कपिलदेव हा आपल्या आईच्या काही प्रश्नांची उत्तर देतो आणि ठरल्याप्रमाणे कर्दम ऋषी त्यांना पुत्र प्राप्त झाल्यावर ते घर सोडून संन्यास घेऊन किंवा पुन्हा त्यांच्या उपस्थितीसाठी बाहेर पडलेले आहेत. त्यांनी पुन्हा म्हणून आपल्या कुटुंबाची चौकशी केलेली, ते निघून गेलेले अरण्यात. ते अरण्यात निघून गेलेले, त्यांनी आपल्या कुटुंबाची पुन्हा काही चौकशी केलेली नाही. अशा रीतीने ते गेल्यामुळे या त्यांच्या पत्नीवर देवविचार सगळा कुटुंबाचा भाग पडतो. तिला जो मुलगा असतो हा कपिलदेव, तिथे लालन पोषण करते, पण तो ज्ञानी असतो. तिच्या असं लक्षात येतं त्या भगवंत जसं यशोदा मातेला ज्यावेळेस यशोदा माता म्हणते तू खरंच माखन खाया क्या, तो म्हणतो नाही मैंने कुछ नहीं खाया, आ कर. तर त्याला आ केल्यावर तिच्या तोंडामध्ये अख्खं ब्रह्मांड दिसतं, सगळे देव दिसायला लागतात. त्यावेळेस यशोदा मातेला कळते की हा जो आपला मुलगा आहे, मानसपुत्र आहे, हा साक्षात देव आहे. कारण वसुदेव देवकीच्या घरी न राहता सुरुवातीला त्याला नंद आणि यशोदेच्या घरी राहावं लागलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी वास्तवात त्या सगळे देव दिसलेले आहेत. तर हे जसं तिला त्यावेळी कळलं यशोदा मातेला, तसं त्याचप्रमाणे हिस्ट्री रिपीट इट सेल्फ या न्यायाने पुन्हा हे घडलेले. कपिलदेव हा मुलगा नसून जरी आपला मुलगा असला तर तो साक्षात परमेश्वर आहे, हा भगवंताचा अवतार आहे, हे देवभूतीच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून देवभूती अनेक प्रश्न आपल्या मुलांना विचारते
हे अरे तू जे काही अभ्यास केलायस, तू जे काही भक्ती केलीस किंवा तू साक्षात भगवंत आहेस, तर त्या दृष्टीने तू माझ्या जीवाचा उद्धार होण्यासाठी मला काही 2 गोष्टी सांग, असं ती म्हणायला लागलेली आहे. आणि म्हणून देववती उवाच लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च सर्वं लक्ष्यते विषाम येन तत्पारमार्थिकं यथा सांख्येषु कथितं जन्मूलं तत् प्रक्षयते भक्ती योगस्य मार्गं ब्रूहि विस्तरशा प्रभो. तर देवहूती आपल्या पुत्राला, आपल्या या कपिल देवांना असं विचारते की जो स्टॅटिस्टिक्सचा अभ्यासक आहे, त्यांनी स्टॅटिस्टिक्स विषय पहिल्यांदा मांडलेला आहे, अशा त्या मुलाला, त्या कपिल देवाला ती विचारते की प्रभू, प्रकृती आणि पुरुष हे जे महत्त्व सांख्यशास्त्रात सांगितलेलं आहे, महत्त्व म्हणजे काय तुम्हाला माहीत सांगून झालेलं आहे, हे जे तुम्हाला मी सांख्यशास्त्रात सांगितलेलं आहे ते वास्तविक स्वरूप जाणलं जातं. आणि ते जे सांख्यशास्त्राचं स्वरूप आहे तेच म्हणजे भक्तियोग आहे. आता हा भक्ती मार्ग कसा असावा किंवा भक्ती मार्ग काय आहे याचं तुम्ही मला कथन करा, हे मला तुम्ही समजावून सांगा. आय एम ए अननोन, मला काही यातला माहिती नाही. तुम्हाला मुलगा असला असेल, तू भगवंत आहे, तू कृपा करून मला सांग, अशी विनवणी या मातेने, या देवतेने आपल्या मुलाला केलेली आहे. लक्षणं महदादीनां प्रकृत्या पुरुषस्य च, याची सगळी लक्षणे जी आहेत ती सांग आणि महदादीनां म्हणजे महत्त्वाची जी आहेत ती सांग. मग याची महत्त्व म्हणजे काय सांगून झालेलं आहे. तर जे ऐकल्यामुळं जीवाला सगळ्या प्रकारच्या वस्तूंविषयी वैराग्य निर्माण होतं, असं तू मला सांग. सगळ्याविषयी जे वैराग्य होतं ते तू मला सांग, असं ती म्हणते आहे. तर मैत्री त्यावेळेस म्हणतात. आता हे तुम्ही लक्षात घ्या, विदुर हा या सगळ्या गोष्टीला कंटाळलेला आहे. पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर हे तिघे भाऊ आहेत. पंडूंचं निधन लवकर झालेलं आहे, त्यांना 5 पुत्र आहेत, म्हणजे ते पांडव आहेत. धृतराष्ट्राला आणि गांधारीला 100 पुत्र आहेत आणि विदुर हा संन्यासी राहिलेला आहे. विदुराच्या सुंदर सुंदर नीतिकथा प्रज्ञानी मागच्या एका शनिवारी आपल्याला सांगितलेल्या आहेत. लवकरच एक 15-20 दिवसात प्रज्ञा पुन्हा शनिवारी तिचं प्रवचन सुरू करेल, असं मी स्वामींना प्रार्थना करून सांगतो की एक 8-15 दिवसात नक्की शनिवारी प्रवचनाला सुरुवात करेल. तर तिने त्या विदुराच्या खूप सुंदर विद्युत नीती म्हणून गोष्टी सांगितलेल्या होत्या. तर हे आता पुन्हा लक्षात घ्या, याच्यात फ्लॅशबॅक आहे की विदुर हे तिघे भाऊ आहेत, पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर. त्याचे विदुर हे संन्यासी आहेत आणि अभ्यासक आहेत. पंडू हा लवकर गेलेला आहे, पण त्याला 5 पुत्र आहेत. कुंती जी त्याची पत्नी आहे त्यालाही 5 पुत्र झालेले आहेत. धृतराष्ट्रला 100 पुत्र आहेत. या कुंतीला 5 पुत्र जी आहेत त्यातला युधिष्ठिर म्हणजे धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. कर्ण हा जो त्यांचा 6वा मुलगा आहे तो खरा तो खरा युधिष्ठिराच्या म्हणजेच धर्मराजाचा आधीचा मुलगा होता कर्ण, परंतु तो सूर्यपुत्र होता. पण त्याला सूर्यपुत्र हे नाव जातं. काही कारणं घडलेली असतील, काही प्रारब्ध असेल, पण तो सुतपुत्र म्हणून ओळखला जातो. सूर्यपुत्राचा सुतपुत्र म्हणून समाजात ओळखला जातो. पण तो अक्षरशः सूर्याचा मंत्र म्हटल्यावर सूर्याच्या शक्तीने तिला या कुंतीला निर्माण झालेला पुत्र होता. आणि असा तो पंडूचा पहिला मुलगा आहे. मंडळाचा 6 पुत्र आहे आणि मंडळाचा आपण ओळखतो 5 पुत्र. एक आठवण झाली म्हणून सांगतो, हा कर्ण जो आहे त्याला आयुष्यावर खूप खूप दुःख सहन करावं लागलं. मंडळाचा तो सूर्यपुत्र आहे आणि त्याचे इतकं दुःख तर कोणाला झालं नाही. आणि ज्यावेळेस या कर्णाचा अंत होतो त्यावेळेस साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेलेले आहेत. त्याच्या डोक्यावरून हात फिरवलेला आहे आणि तो भगवंताला नमस्कार करतोय कर्ण. त्यावेळेस तो सांगतो, हा भगवान श्रीकृष्ण म्हणजे वासुदेव सांगताय की अरे कर्णा, तू खरा ज्येष्ठ पंडुपुत्र आहे, तू या पांडवांचा थोरला भाऊ आहे. तेवढ्यात पांडव आलेले आहेत. मग युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला, अर्जुनाला, भीमाला, नकुल आणि सहदेवाला त्यावेळेस हे आमचे
कृष्ण भगवान कृष्ण सांगतायत की अरे हा तुमचा थोरला बंधू होता, श्रेष्ठ तुमचा असा थोरला सख्खा भाऊ होता असं सांगितलं. सगळ्यांना वाईट वाटलेलं आहे. जीव सोडता सोडता, प्राण सोडता सोडता या देवाला, या आपल्या मित्राला, या आपल्या नातेवाईकाला, या आपल्या आत्याभावाला हा एक विनंती करतोय की देवा, मी खूप आयुष्यात दुःख भोगलेले आहे, पण अशा ठिकाणी माझा देह अर्पण कर या पंचमहाभूतांना. अशा ठिकाणी माझं दहन कर की ज्या ठिकाणी गवताची गाडी सुद्धा उभवणार. अशा ठिकाणी या कुरुक्षेत्रावर, या धर्मक्षेत्रावर शोधून काढलेलं होतं. ते आमच्या या भगवंताला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी भगवंतांनी स्वतः या कारणाला अग्नी दिलेला आहे. आणि आज या गोष्टीला 5,500 वर्ष झालेली आहेत. आजही त्या ठिकाणी गवताची काडी सुद्धा उघडत नाही. शेजारी गवत आहे पण तिथं गवत नाही. हाऊ इट इज पॉसिबल? तर आमच्या अण्णाकांनी अनेक यात्रा केल्या, त्या कुरुक्षेत्रावर पण गेले होते. अण्णाका त्या ठिकाणी जाऊन थांबले होते. त्यांनी डोळ्यात पाहिलं, अरे आजूबाजूला गवत आहे, या ठिकाणी गवत नाही. म्हणजे केवढी आश्चर्याची गोष्ट आहे, केवढी अमेझिंग गोष्ट आहे की अरे खरंच तिथं गवत नाही. म्हणजे त्यांनी काय दुःख भोगलं असेल. पण दुसरी बाजू बघा, तो सूर्यपुत्र आहे. सूर्याच्या मुलालाही दुःख सहन करावं लागलेलं आहे. पांडवांच्या ज्येष्ठ पुत्रालाही दुःख सहन करावं लागलेलं आहे. जो या देशाला खरा राजा आहे त्यालाही दुःख सहन करावं लागलेलं आहे. त्या पुढं तुम्ही तुमची आमची दुःख म्हणजे किरकोळ आहेत, की फक्त आपल्याला टच होऊन जात आहेत किंवा नुसतं असं फटका मारल्यासारखं होऊन जाते, पण आपल्याला काहीच होत नाही का आता आपल्या पाठीवर स्वामी समर्थ आहेत. पण असं असूनही आपण स्वामींना, मी असं म्हणत नाही त्यात आपल्यातले कोणी असतील, पण असू शकतील, आपल्यातले कोणी नाही आहेत याबद्दल मला आनंद वाटेल. पण कोणी असतील तर त्यांनी असं करू नका, स्वामींना नावं ठेवू नका. स्वामींनी आपल्याला चारही हाताने भरभरून देत आहेत. पण काही जण सगळं दिलंय, पण एखादी गोष्ट जर कमी असेल तर काय स्वामींनी आमचं केलं, आम्ही इतके वर्ष इथं येतो, इतके वर्ष इथं सेवा केली. आणि तुम्ही सेवा करा असं नका करू. स्वामींचा कारभार इथला राहत नाही, थांबत नाही. मला कोणाबद्दल टीका करायची नाही, कोणाबद्दल निंदा करायची नाही. स्वामींचं व्यासपीठ आहे, पण जे आहे हे सत्य तुमच्या पुढं मांडलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी पूर्वी आपल्या दादी दवे, म्हणजे भाभींच्या सासूबाई दादी दवे या ठिकाणी सेवेला होत्या. सकाळी लवकर यायच्या, या सगळ्या खिडक्यांची कट्टे पुसायच्या, सगळे काही आरतीची तयारी करून ठेवायच्या, कुठं वेळ पडलेलं डाउनलोड करायच्या आणि त्या बसायच्या. पण त्या पडल्या, आजारी पडल्या म्हणजे घरी पडल्या, त्यातून त्यांना दुखणं झालं, चालता येणं, त्या यायच्या बंद झाल्या. आपोआप त्यावेळेस दळण यायला लागला, साई यायला लागला. आपोआप दुसरी वर्ष जॉईन झाली. कोणालाही सांगावं लागलं नाही, अरे ते येत नाहीत म्हणून आता तुम्ही या, हे स्वामी करतो. पुन्हा एक आठवण म्हणून सांगतो की एकदा अशी दुपारची वेळ होती, नैवेद्य होऊन गेलेला होता जस्ट, आणि घरातल्या कोणीतरी समजा कापणी किंवा शीतलने या ठिकाणी नैवेद्य दाखवलेला होता. जस्ट नैवेद्य झाला आणि काही लोक अचानक 3 जण आले होते. तर ते मला काही सूचना करायला लागले. ते मागच्या बाजूला उभे होते, का काय असं करा, ते तसं करा, तसं करा. आणि त्या सूचना मी शांतपणे ऐकून घेत होतो. म्हणलं त्यांना काय बोलायचं ते बोलू देत, आपलं ऐकायचं काम आहे, मला काय राग बी घालायला नव्हतं. पण त्या सूचना त्याच्या वाढत गेल्या. काका तुम्हाला ते असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. स्वामींना काहीतरी वाटलं असेल, माझ्याविषयी दया वाटली असेल किंवा त्यांच्याविषयी काय वाटलं असेल. स्वामी पाठीवर मला म्हणाले, त्यांना सांगितलं सगळा कारभार मी चालू. मी तत्काळ त्यांना सांगितलं की स्वामी आत्ता म्हणाले तिथला सगळा कारभार मी चालवतो. त्यांनी सूचना द्यायचं स्टॉप केलं, ते निमूटपणे खाली उतरून गेले. तर इथला कारभार आपल्यामुळे चालतो, माझ्यामुळे पण चालत नाही, काकूमुळे पण चालत नाही, श्रीधर नाही, शीतल नाही, प्रज्ञा नाही, समीर नाही, कुणी नाही, कुणी नाही. करणारे स्वामी समर्थ, हे लक्षात ठेवा. आणि आपण स्वामींसाठी करतो हे असंही म्हणू नका, आपण भक्ती म्हणून करतो हे लक्षात घ्या. याच्यात अष्टांग भक्ती कशी असावी, भक्तीचं मर्म काय आहे, काळाचा महिमा काय, याच्याबद्दल हा सगळा ओळख आहे. किंवा मी असं म्हणत नाही की अशाने असं करतं, किंवा असे असू शकतं की एखाद्याला वाटत असेल की मी इथं आलो, मी हे केलं, मी इथं आलोय, मी हे केलं, मी इथं आलोय, माझ्याकडनं असं झालं, असंही नाही. तर
घडवणारे सगळे स्वामी असतात, त्यातला मीपणा अहंपणा काढून टाकायचा. आता धनंजय पण उपस्थित आहे. आठवण म्हणून सांगतो सहज झाले की आधी महेंद्र कंगराळकर हा बेळगावचा प्रॉपर बेळगावचा माणूस पुण्यात आला. महेंद्र कंगराळकर या ठिकाणी सगळ्या इलेक्ट्रिकचं काम बघायचं, पण तो बिचारा आजारी पडला आणि त्याला काही त्रास व्हायला लागला म्हणून तो यायचा कमी झाला, आदनमधनं येतो. आम्ही धनंजयच्या घरी गेलो नाही, धनंजयला ओळखत नव्हतो. धनंजयला येतो स्वामीने आणलं. स्वामी सगळी सूत्र हलवत असतात, त्याच्यात आपण कोणी नसतो. तसंच या देवहूतीने अनेक प्रश्न या आपल्या मुलाला या कपिल देवाला केलेले आहेत. मग त्या ठिकाणी कपिल देव असं सांगतायत आपल्या आईला, आपल्या मातेला, अगं परमेश्वर प्राप्त करायचं गोष्ट फार सोपी आहे, तर तुझ्या जीवनात सगळ्याच्या वैराग्य निर्माण होते म्हणजे सगळं होईल, तू कशाची काळजी करू नको. ते अष्टांग प्रकारे भक्ती सांगितलेली की टप्प्याटप्प्याने आता आपण या ठिकाणी सांगणार आहोत. तर हे भक्तीचं मर्म आहे, भक्तीचं वर्म आहे. भक्ती कशी असावी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग हे जे विदुर होते, मागे पांडवांचे 3 भाऊ सांगत होते की पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर. त्यातला विदुर हा या पांडवांना आणि आपल्या भावाला म्हणाला की सगळं संपलेलं आहे, आपली घराचे घर सगळे नष्ट झालेले. पांडवांचा जो पुढचा वंश होता ती सगळी मुलं अश्वत्थाम्याने मारलेली आहेत, कुणी राहिलेलं नाही. कौरवांची सगळी मुलं गेलेली आहेत. तर तो सगळं सोडतो आणि भगवंताच्या शोधासाठी तो घराबाहेर पडलेला आहे. घराबाहेर पडल्यावर तो सुद्धा खेळत खेळत सरस्वती नदीच्या काठावर आलेला आहे. आणि सरस्वती नदीच्या काठावर आल्यावर त्याला तिथं मैत्रेय ऋषी भेटलेले आहे. आणि मैत्रेय ऋषी या विदुराला ही कथा सांगतात. ती कथा पुढे कॅलिफोर्नियावर होती आणि ती कथा पुढे संकादिक आणि शौनक ऋषी हे एकमेकांना सांगतायत. संकादिक आणि शुकमुनी यांचा पुढे डाऊन झालेला आहे. जो व्यासांचा मुलगा आहे, जो व्यासांचा मुलगा आहे शुकमुनी, शुकदेव हा व्यासांचा मुलगा. ही कथा सनक आणि आदिकरेण ऋषी, संकादिक ऋषी करेण हे असं सगळं सांगतायत. तोच भाग आता विदुर ज्यावेळेस सगळं घरदार सोडून, राजवाडा सोडून हे सरस्वती नदीच्या काठावरून जात असतात, त्यावेळेस विदुराला मैत्रेय ऋषी भेटतात. आणि मैत्रेय ऋषी हा सगळं संभाषण मैत्रेय ऋषी आणि विदुराचं आहे. ते संभाषण त्यांनी जे मैत्रियांनी जे ऐकलेलं आहे ते या देवहूती आणि त्यांचा मुलगा कपिल देव यांच्यातलं संभाषण काय झालंय हे मैत्रेय ऋषी आता आपल्याला सांगतात. की जे नंतर अभिमन्यूचा मुलगा परीक्षित राजा याला या शुकमुनीने सांगितलं होतं, तो हा भाग आहे. तर मैत्री असं म्हणालेले हे कुरुश्रेष्ठ विदुरा, कुरूंच्या घरातला जो श्रेष्ठ असा आहे अशा हे विदुरा त्या मातेचे सुंदर वचन ऐकलं आणि कपिल देवांनी आपल्या मातेची खूप स्तुती केलेली आहे. आणि अत्यंत प्रसन्नतेने आनंदाने ते आपल्या मातेला म्हणालेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, कारण कपिल हे भगवान आहे म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. श्री भगवान वाच भक्तियोगो बहुविधो मार्गे भागविनी भागवते स्वभाव गुण मार्गेन कुसाम भावो विविधते. तर स्वभाव आणि गुण हे प्रत्येक माणसाला वेगळे वेगळे असतात. तर हे माते भक्तिविधो वैविधो मार्गे भागवानी भावते. तर हे माते, हे आई, या जे साधक आहेत, मुमुक्ष आहेत किंवा जे भक्ती मार्गातले आहेत, तर त्यांचा जसा भाव तसा देव, जसा भाव तसा देव. तर भक्तियोग हा अनेक प्रकारे अनेक रीतीने वेगवेगळ्या प्रकाराने प्रगट झालेला आहे. वेगवेगळ्या रीतीने आपल्याला भक्तियोग करता येतो. आपण नवविधा भक्ती म्हणतो जी, तर नव प्रकाराने भक्ती करता येते. ते माझं पाठ आहे पण मी आता सिक्वेन्स आता विसरलो. म्हणजे पूजा असते, श्रवण असतं, मनन असतं, चिंतन असतं,
स्वरोख्य भक्ती असते, सायुज्य भक्ती असते. अशा प्रकारे भक्तीचे 9 प्रकार आहेत. मग देवाला स्नान घालणं, पूजा अर्चा करणं, फुलं वाहणं किंवा नैवेद्य दाखवणं हा एक प्रकार झाला भक्तीतला. असे जे 9 प्रकार आहेत ते आता तुम्हाला मी सांगितले. काही सायुज्य भक्ती असते की भगवंताची एकरूप होतो आपण, भगवंताच्यातच मी आहे, माझ्यात भगवंत आहे आणि भगवंताच्यात मी आहे असं नातं निर्माण होतं. माझ्यात भगवंत आहे, माझ्यात स्वामी आहे आणि स्वामीच्या अंतःकरणात मी आहे. ही एक उच्च कोटीची भक्ती असते. काही ठिकाणी श्रवण भक्ती असते. तुम्ही सगळेजण आज लाईव्ह एपीवर किंवा यूट्यूब चॅनलवर बघत असाल. नंतर काही जण व्हॉट्सअप ग्रुपवर बघतील, ते रेकॉर्डेड असेल तर ते श्रवण करतात, लिसनिंग असतं, तर तो सुद्धा भक्तीतला एक प्रकार आहे. अशी जी 9विध भक्ती असते तर त्या भक्तीबद्दल सांगता ते आपल्या आईला म्हणतात की स्वभाव आणि गुण याच्या भेदामुळं माणसांच्या भावनांच्या भिन्नता असते. स्वभाव आणि गुण. तर आपली जी अनेक जन्म आपले झालेले असतात, अनेक जन्मांची आपल्याची पुण्य असते. त्या पुण्य कारणानं आपण समजा देवळात जातो, मठात जातो किंवा मशिदीत जातो, चर्चमध्ये जातो, जे काय असेल ते. एखादा मुस्लिम घराण्यात जन्माला आला म्हणजे तो वाईट आहे असं नाही. एखादा ख्रिश्चन असेल म्हणजे तो वाईट आहे असं नाही. एखादा हिंदू असेल किंवा भारतीय संस्कृतीतला असेल म्हणून तो वाईट आहे असं नाही. गॉड इज वन अँड गॉड इज एव्हरीवेअर. ही साधी गोष्ट आहे. कुणी अल्लाह म्हणतं, कुणी विष्णू म्हणतं, कुणी येशू म्हणतं, कुणी मेरी म्हणतं. यांच्यात भेद काही नाही, शक्ती एकच आहे. जसं अनेक देवी आहेत, समजा 3.5 पिढ्या आहेत, त्यात महालक्ष्मी आहे, नंतर महाकाली आहे, महासरस्वती आहे किंवा 3.5 पिढ्यांमधली महालक्ष्मी आहे, तुळजा भवानी आहे, 3री सप्तशृंगी आहे आणि 4थी रेणुका माता आहे. पण मूळ पार्वती आहे. तसं या सगळ्याचा मूळ एकच देव. जसं अल्लाह म्हणजे जे शंकराचे भक्त आहेत ते म्हणजे अल्लाह. त्याचं स्पष्टीकरण मागे एकदा दिलेलं आहे, ते सांगण्यात मला अजून अर्थ जाईल म्हणून आता काय सांगत नाही. तर हा भेद आपण केलेला असतो, पण हा भेद नाही. लंडन मधल्या माणसाचं रक्त वेगळं आहे, त्याला हातपाय वेगळे आहेत, आणि US मधल्याचे वेगळे आहेत किंवा भारतातले वेगळे आहेत, UK वेगळे आहेत, जर्मनचे, ऑस्ट्रेलियाचे वेगळे आहेत असं नाही. सगळ्यांचं रक्त एकच आहे. मानव प्राणी एकच आहे. त्याला 2 हात, 2 कान, 2 डोळे, या सगळ्या गोष्टी जसे इथे आहेत तशा परदेशात आहेत. तसाच देव आहे. तसं तुम्ही ॲप्लिकेबल करा की देव हा आपल्यासारखाच आहे. मग आपण ब्रह्म्याचे अंश आहोत. ब्रह्म्याचे आपण अंश आहोत, तर प्रत्येकाच्या अंतःकरणात ब्रह्माच आहे, कारण आपण ब्रह्म्याचे अंश आहोत, परमात्म्याचे अंश आहोत, म्हणजेच आपण देव आहोत. मग या ठिकाणी देव असं सांगताय की तुम्ही एक वेळ माझी पूजा करू नका. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एक वेळ माझी पूजा करू नका, पण माझ्या भक्तांना दुखू नका. तर चुकून समजा पहिल्यांदा एखादा भक्त आपल्या मठात आला असेल, ते वगैरे काही ते ओरडतात, रागवतात, हे आपण असं करायचं. पण जर तो पहिल्यांदा आला असेल तर त्याला काही गोष्टी माहिती नसतील, तर त्याला तुम्ही ओरडू नका. मग या ठिकाणी आज देव स्वतः सांगतायत की तुम्ही माझी पूजा अर्चा करू नका, मला काही तुम्ही नैवेद्य अर्पण करू नका, मला फुलं अर्चन करण्यात किंवा गंध लावण्यात वगैरे वेळ घालू नका. त्यापेक्षा तुम्ही माझ्या भक्तांची प्रेमाने वागा. म्हणजेच मानवानी सगळ्यांवर प्रेम करा. मानवानी लव टू ऑल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. लव टू ऑल, सगळ्यांवर प्रेम करा. मग एखादा आपला वाईट असतो, एखादा आपला दुश्मन असतो, किंवा काही प्रसंगाने एखाद्या नातेवाईकाशी म्हणा, एखाद्या घरातल्या माणसाशी म्हणा, किंवा एखाद्या मित्राशी किंवा एखाद्या आणखी कोणाशी आपलं किंवा आपल्या कंपनीच्या बॉसशी आपला सुद्धा वाद झालेला असतो, किंवा आपल्याला जर काही गोष्टी पडत नसतात, त्याच्यावर राग धरू नका. त्याचं कारण असं आहे, जे मला जे मी अभ्यास केला ते आणि मला जे वाटतं ते, आता दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे की तुमच्या इतका जर तो ज्ञानी असता
तर तो असा वागणार नाही. तो अज्ञान आहे म्हणून तो असा वागतोय, तर त्या अज्ञानाकडे तुम्ही दुर्लक्ष करा. एखादा समजा प्राणी आहे, त्या प्राण्याला काही कळत नाही, तो समजा कुत्रा आहे, तो कधी भुकला तर तुम्ही त्याला लगेच दगड फेकून मारू नका. तो भुकला असेल, त्याचा जो धर्म आहे, पण तो का भुकला म्हणून त्याला लगेच दगड घेऊन मारायला लावू नका. का? तर त्याच्यात पण परमेश्वर आहे, त्याशिवाय भगवंताचा अंश आहे. तो काही कारणानिमित्त, काही त्याच्या पूर्वजन्मानुसार पूर्वजन्म कृत्य करेल, पूर्वजन्माच्या त्याच्या कर्मांमुळे तो या जन्मी असा झाला असेल, कुत्र्याच्या जन्माला झाला असेल. पण तुम्ही त्याच्यावर असं हिडीत फील करू नका. तर तसं भगवंत म्हणजे कपिल देव आपल्या मातेला सांगतात की स्वभाव वेगळे असतात, गुण वेगळे असतात. तर पहिल्यांदा आपण सगळ्यांनी म्हणजे इन्क्लुडिंग मायसेल्फ आपण आपले स्वभाव बदलायला पाहिजे. मला माझा स्वभाव माहिती आहे. समजा आय नो व्हेरी वेल की मी समजा एखाद्यावर रागवलो, काय शक्यतो रागवत नाही, रागवतो मी अति रागवतो हे मला माहिती आहे. पण आय कंट्रोल मायसेल्फ, प्रयत्न करत असतो. हा जसा स्वभाव मला माहीत आहे तसा प्रत्येकाने माझा स्वभाव असा आहे. प्रत्येकाने आपापल्या स्वभावात काही दुरुस्त्या करायला शिका. कारण या ठिकाणी स्वभाव गुण मार्गेन मुतां भावो विविधते. तर हा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे जे गुण निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या समाजात काही वेगळ्या भावना क्रिएट होतात. त्या भावनांमुळे समाजात विदुष्ट निर्माण होऊ शकतं. ते आपल्याला घडवायचं नाही. त्यासाठी हा मठ आहे. हा मठ नुसते झाले, कुणी सेवा केली, कुणी आवडलं, कुणी भजन केलं, कुणी कीर्तन केलं, कुणी जप म्हटला, त्याला जी काही सेवा केली, कोणी झाडून काढलं, कोणी वस्त्र धुतली, कोणी प्रसाद वाटला, कोणी तीर्थ वाटलं, तो ज्याच्या वाटायला ती सेवा करत असतो. तेवढ्या पुरता मठ नाही. मग कुणी प्रसाद आलेले, कुणी बर्फी आणली, कुणी पेढे आणले, कुणी लाडू आले, कुणी साबण आली, खिचडी आणली, ठीक आहे, दॅट्स ऑल. पण आपल्या जीवाचा उद्धार व्हावा यासाठी आपण ही बेसिक गोष्ट लक्षात घ्या. ही पोटणी घे माझी पहिल्यापासून. पुन्हा पुन्हा माझ्या सांगण्यात येत आहे. ज्यावेळेस मला अध्यात्मातलं एवढं ज्ञान नव्हतं, पण ज्यावेळेस मी 1974ला ज्यावेळेस मठाची संकल्पना मांडून मठ सुरू केला, स्वामींची भक्ती सुरू केली, त्यावेळेस मी याला नाव दिलं श्री स्वामी प्रसाद किंवा श्री स्वामी परिवार प्रार्थना व आत्मोद्धारक स्थान. प्रार्थना व आत्मोद्धारक स्थान. प्रार्थना म्हणजे भक्तीच्या मार्गातून जाऊन आपण आपल्या जीवाचा उद्धार करून घेणे, यासाठी स्थान आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही वागा. याचा अर्थ तुमचे संसारातले प्रश्न सुटावे याबद्दल वादच नाही, पण संसारातले प्रश्न सुटताना परमार्थाकडे लक्ष द्या. मग यासाठी भगवंताने केवढी मोठी योजना केली बघा. जो भगवंत राधेशिवाय राहत नाही, जो श्रीकृष्ण राधेशिवाय राहत नाही, ती राधा कृष्णाशिवाय राहत नाही. एवढं प्रेम, एवढं वात्सल्य, एवढी करुणा, पण त्या राधेला भगवानाने अशी ड्युटी दिलेली आहे, भगवानाने असं काम दिलेलं आहे की राधे मी गोलोकात चाललेलो आहे, मी गोकुळात म्हणजे वरच्या स्वर्गातल्या गोलोकात मी चाललेलो आहे, पण तू या पृथ्वीवर थांब. का? तर जी लोक संसाराने पिडलेली आहेत त्यांचे ते प्रश्न तू दूर कर, त्यांची दुःख दूर कर, त्यांची संकट दूर कर, पण त्यांना परमार्थाला लाव. आणि म्हणून ती जी भक्ती आहे तुझ्यातली, ती भक्ती इथं तू वाटायला इथंच थांब. त्या राधेला इथंच ठेवली आणि भगवान गोलोकात निघून गेले. जे अतूट आहेत, जे एकमेकांशिवाय राहत नाही. काही वेळा त्यांच्या जीवनात असा प्रसंग घडलेला आहे की अतिशयोक्तीने इट्स ए रिअल फॅक्ट, इट्स ए रिअल थिंग, की ज्यावेळेस भगवान राधेला शोधायला गेलेले आहेत त्यावेळेस त्यांना राधा दिसत नाही, भगवान दिसतात. त्यांचं अरे मी राधा आहे का मी कृष्ण आहे? स्वतः भगवान कृष्ण आहेत, पण त्यांना समोर राधा न दिसता कृष्ण दिसायला लागलेला आहे. आणि ज्यावेळेस राधा कृष्णाला शोधायला निघालेली आहे तर तिला कृष्ण दिसत नाहीये, तिला ती राधा दिसते आणि ती स्वतः कृष्ण होते. मग तिला संभ्रम पडतो आणि देवालाही संभ्रम पडतो, अरे मी राधा आहे का मी कृष्ण आहे? आणि देव पण म्हणतो, कृष्ण पण म्हणतात मी राधा आहे का कृष्ण आहे? एवढी दोघांच्यात अद्वैत भक्ती, याला म्हणतात अद्वैत भक्ती. याला काय म्हणतात? अद्वैत भक्ती. एकमेकांची एकरूप व्हायचं. असे एकरूप झालेला आत्मा आणि परमात्मा, भगवंत हे
परमात्मा आहेत आणि राधा ही त्यांची सावली आहे म्हणा, किंवा ती पुरुष आणि प्रकृती आहे म्हणा. पुरुष भगवंत आहेत, प्रकृती जी आहे ती राधा आहे. पण या राजाला त्यांनी इथं ठेवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं दुःखी लोकांना त्याच्यातून बाहेर काढ आणि तू या परमात्म्याच्या मार्गाला लाव. आणि म्हणून राधा इथे राहिलेली आहे. राधेचा अर्थ असा आहे, धा म्हणजे मोक्ष आणि राम म्हणजे दान देणारी. मोक्षाचं ज्ञान देणारी ती राधा. राधेची फोड अशी आहे, शब्दाची फोड अशी आहे. धा म्हणजे मोक्ष आणि राम म्हणजे दान देणारी, मोक्षाचं दान देणारी ती राधा आहे. तर तिची स्वभावाची भावनांची भिन्नता आहे. ते स्वभाव तुम्ही आधी वेगळे करा, आपले चांगले करा, कालच्याहून चांगले करा. सकाळच्यापेक्षा संध्याकाळी चांगले पाहिजेत, संध्याकाळपेक्षा रात्री चांगले पाहिजेत. दिवसेंदिवस आपापले डेव्हलपमेंट करत राहा, जेणेकरून आपल्याला मोक्ष मिळेल किंवा जेणेकरून आपण परमेश्वराच्या सान्निध्यात जाऊ, अशी तुम्ही उपासना करा. आणि तरच तुमच्या जीवाचा उद्धार होणार आहे. पण लोकांशी कसं वागायचं? तुम्ही एखाद्या कंपनीत बॉस असाल, तुम्ही एखाद्या ठिकाणी काही तुमचं डेसिग्नेशन चांगलं असेल, एखाद्या कंपनीत बॉस असाल, किंवा एखाद्या शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही काहीतरी प्रिन्सिपल असाल, किंवा समजा हा मठ आहे, या मठात तुमच्यापैकी 4 लोक मला मानतात म्हणून मी इथे कोणीतरी असेल आणि मी असं असणं, असं माझं किंवा प्रत्येकाचं आपलं डेस्टिनेशन असणं, त्याचा दुरुपयोग कोणी करू नका. लोकांना डिस्प्लेस करू नका. आणि हा स्वभाव ज्यांनी आपापला बदलायचा आहे. आपण आपल्याला जेवढं ओळखतो ना तेवढं जग कधी ओळखत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण कसे आहोत हे आपल्या आईवडिलांना कळणार नाही, ते आपल्या लाईफ पार्टनरला कळणार नाही, स्त्री असतील तर तिच्या नवऱ्याला कळणार नाही, नवरा असेल तर त्याच्या पत्नीला कळणार नाही, मुलं असतील तर मुलांना कळणार नाही आपले आईवडील काय आहेत, आईवडिलांना कळणार नाही आपली मुलं काय आहेत. काल परत काळाचा गाव असल्यावर प्रत्येकजण जायला जन्माला लागले. प्रत्येकजण जन्माला आला, जो आया जन्मा त्या मृत्यूचा ठाव, जो आया जन्मा त्या मृत्यूचा ठाव. जो जन्माला येतो त्याला मृत्यू येतोच, त्याबद्दल काही संशय नाही, निसंशय गोष्ट आहे. पण असं होऊ देऊ नका, आला आला जन्मा गेला, गेला गेला वाया गेला, आला आला जन्मा आला, गेला गेला वाया गेला, असं पण होऊ देऊ नका. त्या जन्माला येऊन काहीतरी सार्थक करा आपलं. आणि म्हणून आपण आपल्याला जेवढं ओळखतो, आपलं अंतःकरण काय, आपलं मन काय, हे आपल्याला जेवढं माहिती असतं तर जगात कोणालाही माहीत नसतं. एक साक्षात स्वामी समर्थ आणि आपण, या दोघांशिवाय आपल्या जगात कुणी ओळखत नाही, कुणी ओळखत नाही. खरे आपण कोण आहोत, आपल्या मनात काय चाललंय कुणी ओळखत नाही. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण सुधारायच्या तरच परमेश्वर आहे. आणि मग भगवान पुढे असं सांगतात, लक्षणम भक्ती योगस्य द्विगुणस्य हृदात्तहृतम अहेतुक्य व्यवहिता या भक्त्या पुरुषोत्तमे. तर ज्याच्या मनाची वृत्ती ही तेलाच्या धारेप्रमाणे अखंडाची सर्वांतर्यामी असणाऱ्या माझ्याकडे असते. सगळ्यांची वृत्ती सर्वांतर्यामी असणाऱ्या माझ्याकडे असते. सर्वांतर्यामी असणाऱ्या, सर्वांतर्यामी असणाऱ्या, सर्वांतर्यामी म्हणजे सगळ्यांच्या शरीरात जो मी आहे. भगवंत काय सांगतात, सर्वांतर्यामी मी आहे, सर्वांच्यात मी आहे. शब्द फार सुंदर वापरलेला आहे, सर्वांतर्यामी, सर्वांच्यात मी आहे. अशा सर्वांच्यात मी असून सुद्धा अशा माझ्याकडे ज्यावेळेस तुमचं लक्ष असतं, तर जसं तेलाच्या ज्योतीचं असतं सतत तेवत असते, तसं सर्वांतर्यामी मी असणाऱ्या माझ्याकडे जेव्हा लक्ष असतं, अशा पुरुषोत्तमाबद्दल ज्यावेळेस तुमचं निष्काम असं प्रेम निर्माण होतं, अनन्य प्रेम असं निर्माण होतं, ते भक्तियोगाचं निर्गुण लक्षण आहे. ते भक्तियोगाचं निर्गुण लक्षण आहे. कुठलीही अटॅचमेंट नाही, कुठलंही मागणं नाही. स्वामींना आले, 2 हात जोडले, जे काही सेवा करायची होती ती केली. कुणी चांगलं म्हणलं, कुणी वाईट म्हणलं, कुणी म्हटलं अरे खूप छान जाणून काढलं, कुणी म्हणलं झाडता तरी येत आहे का, कसं तसंच आहे. कुणी म्हणलं अरे एकदम मिरर
म्हणजे मिरर टाईप सगळं दिसतंय, इतकं सुंदर सुंदर भटजी बोलले. कुणी म्हणताय नाही तर तिकडे सगळ्या असे रेगा रेगा दिसत आहेत. काही लोक म्हणू शकतील तिकडं लक्ष न देता आपल्याला जे कर्म करायचं ते कर्म करायचं, बाजूला व्हायचं, नो अटॅचमेंट ही गोष्टी पाहिजे. आणि याला म्हणतात निर्गुण भक्ती. हा भक्ती योगाचा एक भाग आहे, याला म्हणतात निर्गुण भक्ती. असं ते निष्काम ही जी भक्ती असते ती मी द्यायला कायम तयार असतो. आणि ती मी देत असून सुद्धा ती माझी ही लोक भक्ती करणारी मला सोडून देतात. आमचं असं झालं नाही. 4 दिवस कुठल्या तरी देवाला जातात, चर्चमध्ये जातात, मशिदीत जातात, मंदिरात जातात, मठात जातात, 4 दिवस जातात, खूप काही करतात, खूप पुढे येतात, फोकसमध्ये येतात. आणि एक दिवस बाजूला होतात आणि म्हणतात की आम्ही महिनाभर आलो पण आमचं काहीच झालं नाही. आम्ही तुझे पाप किती जन्माचे असतील याचा विचार करणार. हा विचार न करता अविचाराने असं बोलतात. तर त्यांच्याविषयी हे जरूर त्यांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी सांगितले की मी तुम्हाला द्यायला तयार होतो आणि तुम्ही त्यावेळी निघून गेला. मी तुम्हाला आता देणार होतो, तुम्ही आठवडाभर आलात, आठवडा झालेला अजून 1-2 दिवसात तुम्हाला मी देणार होतो पण तुम्ही निघून गेला. म्हणजे ज्यावेळेस देव द्यायला तयार असतो त्यावेळेस आपण निघून जातो. जे हे दुर्दैव आपलं असतं. तर असं करू नका. तर देव असं सांगतात, सालोक्य साठी सामिप्य सारूप्य कवत्वमप्युत येमानन्न भ्रियंती विना मत्सेवेन जनाः. तर सरोक्ता, साष्टी, सविप्ता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती सुद्धा ते घेत नाही. मुक्ती द्यायला देव निघालेला आहे पण ते घेत नाही. त्याच्यात नको देवा आम्हाला अशीच भक्ती दे. इतके ते नम्र असतात, इतके नम्र असतात. पुंडलिकाच्या पुढे देव साक्षात प्रगटलेले आहेत. पांडुरंग साक्षात, पांडुरंग म्हणजेच कृष्ण, म्हणजेच विष्णू, म्हणजेच विठ्ठल साक्षात प्रगटलेले आहेत. आणि पांडुरंग म्हणताना मी तुला प्रसन्न झालो तर तो मी तुझी कुठं भक्ती केली तू मला प्रसन्न व्हायला. मी माझ्या आईवडिलांचे पाय टेकतोय, मला माझ्या आईवडिलांची सेवा करू दे असा भक्त पुंडलिक म्हणतो. म्हणून पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरची यात्रा पूर्ण होत नाही असं 1000 वर्षापूर्वीपासून सांगत आलेले. आज योगायोग आहे की आज कार्तिक शुद्ध एकादशी आहे आणि त्याच निमित्ताने आजच हा अभ्यास आपल्या पुढे आलेला आहे. आपण एक योगायोग दरवेळी स्वामी घडवून आणतात. हे ठरवता होत असतं विदाउट एनी प्लॅनिंग, पण हे असं घडत असतं. तर असं अशी स्वरूपता असणं म्हणजे भगवंताच्या लोकांच्या मध्ये राहणं. भगवंताची जी लोक आहेत, समजा आपल्या मठाची लोक आहेत, ती सगळी स्वामींचे लोक आहेत, त्यांच्या बरोबर राहणं म्हणजे स्वरूपता भक्ती. भक्तांच्या सान्निध्यात राहणं, मठातल्या सगळ्या भक्तांबरोबर राहणं म्हणजे स्वरूपता भक्ती. साष्टी भक्ती म्हणजे भगवंतासारखं असणं. भगवंताचं जसं ऐश्वर्य असेल तसं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होणं आणि भगवंताप्रमाणे आपण वागणं, भगवंताप्रमाणे आपण राहणं, त्याला साष्टी भक्ती असं म्हणतात. नंतर सविप्ता ही भक्ती आहे म्हणजे भगवंताच्या कायम जवळ असणे. मठात दिवसात आम्ही 10 वेळा समजा येत असतो. कुणी चवळी डाळेल, कुणी जप करेल, कुणी पोथी वाचेल, कुणी स्वामींना पाणी देईल, कुणी नैवेद्य दाखवेल. पण ही भक्ती ही निर्गुण निराकार भक्ती पाहिजे. इथं कुठल्याही प्रकारचं मागणं नाही, हे प्रेम आहे. आपण आपल्या मुलांवर पुढून काही अपेक्षा करतो का रे की आपली मुलं आपल्याला काहीतरी देणार आहेत म्हणून आपण भक्ती करतो का? नाही. आपल्याला काही रिटर्न्स हवे असतात का? नाही. आपण जसं प्रेमापोटी करत असतो तशी भक्ती भगवंतावर करणं म्हणजेच सविप्ता भक्ती करणं, म्हणजेच भगवंताच्या जवळ राहून आपण ती भक्ती करणं. स्वरूपता म्हणजे भगवंतासारखं स्वरूप असणं, भगवंताशीच एकरूप होणं आणि असे स्वरूप भक्ती करणं म्हणजे स्वरूपता भक्ती आहे. आणि सायुज्य भक्ती म्हणजे भगवंताची एकरूप होणं म्हणजेच राधेची भक्ती. राधेला कळत नाही की राधा गेली कृष्णाला शोधायला पण कृष्ण दिसत नाही, समोर राधा दिसतीये आणि मग तिला वाटतं अरे मी राधा की ती राधा, असं त्याला संभ्रम होतो. तर ही जी भक्ती आहे याला म्हणायचं सायुज्य भक्ती.
आणि साक्षात भगवंत राधाला शोधायला निघालेले आहेत. पण त्यानंतर राधा नाही, राधा कुठंच दिसत नाही, कृष्ण दिसतोय मला. आणि मग भगवंत आपल्याकडे पाहतात तर अरे मी राधा आहे आणि ती कृष्ण आहे, ज्याला म्हणजे स्वायजी. तर असे भक्तीचे प्रकार आहेत. आणि हे भक्तीचे अष्टांग जी भक्ती आहे, ही भक्ती या देववतीला, आपल्या आईला, आपल्या मातेला, हा कपिलदेव जो ज्यांनी सांख्यशास्त्र शोधून काढलेले आहे, हा कपिलदेव ती सगळी भक्ती आपल्या आईला सांगत आहे. निष्काम भावनेने श्रद्धापूर्वक आपली नित्य नैमित्तिक कर्म करत, कर्तव्याचं पालन करत जी भक्ती करतात ती एक भक्ती. नियमित परंतु हिंसारहित, शास्त्राला धरून शास्त्रविद अशी माझी उपासना करणं ती भक्ती आहे. हिंसारहित म्हणजे मागच्या वेळी आपण अभ्यास केलेला आहे. हिंसा म्हणजे केवळ अभक्ष्य भक्षण करणं. अभक्ष्य भक्षण याचा अर्थ जे खाऊ नये ते खाणं. म्हणजे एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन आपण ते खातो. मग ते प्राणी कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहिती असेल, त्याचा उल्लेख मी करत नाही. पण तो जो प्राणी मारून खाल्ला जातो त्यालाही भावना असतात. त्याला जर आता खेडेगावात बघाल, एखाद्या गावचा उरूस असतो, एखाद्या गावची यात्रा असते, जत्रा असते किंवा काही असेल, त्या ठिकाणी शेळ्या, बकऱ्या, मेंढ्या नेऊन करतात. त्या 8-8 दिवस रडत असतात की आपल्याला आता मारलं आहे. 8-8 दिवस रडत असतात. त्यांना आपल्या आईवडिलांची आठवण येते, त्यांना आपल्या बायकापणाची आठवण येते. एखाद्या वेळेस त्या शेळीच्या पोटात सुद्धा बाळ असू शकतं, तिला सुद्धा मारलं जातं. अशा अनेक गोष्टी असू शकतात. आता आमच्या घरचं उदाहरण सांगायचं तर समीरला आमच्या मित्रांनी जयसिंगने सांगितलं ते आपल्या गावाकडे असं करावं लागतं, त्यातलं बाकीला वेळ द्यावा लागतो. समीरला मला काय जमायचं आणि मी काय येणार नाही. त्यांनी जयसिंगनी ही गोष्ट प्रज्ञाला सांगितली. प्रज्ञेने अजिबात मी येणार नाही, काय असेल ते असेल, पण आम्ही असं काय करणार नाही. तर ही जी हिंसा होते ही हिंसा होऊ नये, असं अभक्षण होऊ नये. त्याचे पुढचे प्रकार काय आहेत ते मी श्रीमद भागवत महापुराणम सार या माझ्या मी लिहिलेल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याला डॉक्टर जगदीश करमरकरांनी असं म्हटलेलं आहे, ज्यांचा दवाखाना या कापडगंज पेठेत होता. त्या जगदीश करमरकरांनी असं म्हटलेलं आहे की हे पुस्तक म्हणजे अमृताचे कण आहे. त्यांनी जे म्हटलं ते मी सांगतोय, हे पुस्तक म्हणजे अमृताचे कण आहे. त्यात अनेक ग्रंथांचा अभ्यास करून मी एका ठिकाणी असं नमूद करून गेलेलो आहे की या ज्या प्राण्यांना मारून खाल्लं जातं ते प्राणी पुढे मानव जन्मात येतात आणि त्यावेळेस आपण ते प्राणी झालेलो. आपण शेळी, ससा, कोंबड्या, मेंढी हे आपल्याला मिळालेलं असतं. आणि ते आपला दॅट टाइम दे आर टेक ए रिवेंज, ते सूड घेत असतात आणि चक्रानं सुटणार. तर काय खायचं काय नाही हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून अभक्ष्य भक्षण आणि अपेय पेय ज्याच्या आहारी ह्याचं सेवन सुद्धा कोण आहे. अपेय म्हणजे पेण्यासारखं नाही असं पेय करणं म्हणजे अपेय पेय. अभक्ष्य भक्षण करणे म्हणजे जे अभक्ष्य खाऊ नये ते खाणं म्हणजे अभक्ष्य भक्षण आहे. तर हे करू नये अशा हिंसारीत आपण वागलं पाहिजे. आता हिंसा हा अर्थ भगवंताला या ठिकाणी एवढा अभिप्रेत नाहीये. हिंसा म्हणजे वाचेली पण हिंसा होते. एखाद्याला फाड बोलणं, खूप रागवणं ही त्याच्या मनाची आपण हिंसा करतो. एखाद्याला एखादी चापट मारणं ही आपण त्याची हिंसा करत असतो. म्हणजे आपण शरीराने हिंसा करत असतो, वाचेने हिंसा करत असतो, मनाने हिंसा करत असतो. मनाने आपण एखाद्याला निग्लेक्ट करणं कायम, किंवा त्याशी न बोलणं, त्याला हाकलून देणं, किंवा समोर 10 माणसं बसलेली आहेत आणि एक माणूस आपल्याला तिष्ठत उभा आहे तर त्याला मुद्दाम तिष्ठत ठेवायचं, आपण मित्रांशीच बोलत बसायचं, ही सुद्धा हिंसा आहे. अशा कुठल्याही प्रकारची हिंसा आपल्या हातून होता कामा नये. अशी हिंसाही शास्त्राला धरून असणारी शास्त्रविध अशी भक्ती करणं, अशी उपासना करणं ती मला आवडते. म्हणजे भक्ती म्हणजे काय हे आज लक्षात घ्या. भक्ती म्हणजे देवाला नुसती उदबत्ती लावली, अगदी 2,000 रुपये किलोची उदबत्ती आली ती लावली म्हणजे देव नाही. म्हणून मानव पंथा हा फार मोठा होऊन गेलेला आहे. त्यातही खूप छान छान तत्वज्ञान सांगितलेलं आहे. पण मानव पंथ किंवा बुद्ध धर्म हे 2 वेगवेगळे पंथ आपल्या भारत देशात आले. बुद्ध धर्म हा अख्ख्या जगात पसरला गेला
मानवा पंथ पण पसरला गेला होता, परंतु हे दोन्ही पंथ हे कडक होते, त्याच्यात खूप नियम होते आणि म्हणून ते दोन्ही पंथ बाजूला पडले आणि वारकरी संप्रदाय निर्माण झाला, जो ज्ञानोबा तुकाराम, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सावतामाळी, गोरा कुंभार, सेना नावी यांनी काढलेला आहे. तर तो वाढीला लागला, कारण त्यात भेदभाव काही राहिला नाही. त्यात फक्त हा रस्ता पंढरीला जातो हा एवढाच एक भाग राहिलेला आहे. म्हणून आळंदीहून निघतात आणि पंढरपूरला पोहोचतात. आमच्या पांडुरंगाच्या चरणा कमलांवर डोकं टेकतात आणि निघून येतात. ही ओढ असते मनाची. याच्यात कुठली नियम नव्हते, कुठले काठिण्य नव्हतं, कुठलेही जड विचार नव्हते, नुसती भक्ती, नुसतं प्रेम हे आपलं होतं. आमच्या जे अण्णांच्या आधीच्या पिढ्या सगळ्या जेवढ्या होत्या, जेवढ्या मला ज्ञात आहेत, अण्णांच्या आधीच्या एक 4-5 पिढ्या हे सगळे गोपाळकृष्णाचे भक्त होते आणि दत्तांचे. ते दत्तांची पण भक्ती करायची आणि गोपाळकृष्णाचीही करायची. पण मी त्याचा अर्थ असा काढला, दत्तांची भक्ती तर स्वामी समर्थांच्या रूपाने कंटिन्यू राहिलेली आहे आणि गोपाळकृष्णांची जी भक्ती होती ती भागवत आज महापुराण सांगितलं जाते, या मार्गाने पण चालू राहिलेली आहे. आणि शेवटी अभ्यास करता असं लक्षात येतं, विराट पुरुष जो आहे हा एकच आहे, विराट पुरुष आहे हा एकच आहे, म्हणजे गॉड इज वन अँड गॉड इज एव्हरीवेअर. तुमच्यातला देव का? भगवंत म्हणतो माझी पूजा आता करत जाऊ, बसून वेळ घालवू नका, तुमच्यातला सगळा देव का? आणि म्हणून अशी उपासना मला आवडते. माझ्या प्रतिमेचं दर्शन घेणं, माझे चरणस्पर्श करणं, पूजा स्तुती वंदन करणं हे जरी असलं तरी प्राण्यांच्या मध्ये भावना जी आहे ती भावना लक्षात घ्या आणि त्याची पूजा करा. सगळे प्राणी जे आहेत त्या प्राण्यांचं मन दुखवू नका, त्याने मुंगी सुद्धा मारू नका. तर ही जी आहे ही भक्ती मला अभिप्रेत आहे. तुम्ही माझ्या पुढे बसून कुठलाही ग्रंथ नाही वाचला तरी चालेल, फक्त सगळ्यांवर प्रेम करायला शिका. नवतो झाडाची फांदी सुद्धा तोडू नका. एकदा मला लक्षात नाही, अश्वत्थाची की औदुंबराची फांदी अक्कलकोटला तोडत असतात. अश्वत्थाची किंवा औदुंबराची फांदी अक्कलकोटला तोडत असतात लांब कुठेतरी, आणि स्वामी समर्थ जोरात ओढतात, कोण माझी फांदी तोडते रे? हाकला त्याला, गप्प करा. सारखं ते 10 वेळा तेच म्हणत असतात, कोण माझा हात तोडते, माझा हात तोडताय. म्हणजे स्वामी सांगतात माझा हात तोडतायत. माझा हात म्हणजे त्या झाडाची फांदी. म्हणजे जे अचेतन गोष्टी आपल्याला वाटतात त्यासुद्धा चेतन असतात, त्याच्यासुद्धा चेतना असतं. मी आता उदाहरण काय, आपली श्रीपाद श्री वल्लभाची मी छोटी पोथी लिहिलेली आहे, त्यात हा जो शंकर भट्टांचा मूळ उल्लेख आहे त्यातला उल्लेख पुन्हा मी तुम्हाला सांगतो की मारुतीने आमचे सीतेला शोधायला गेलेले. सीतेने आपली ओळख पटावी म्हणून गळ्यातली माणकाची मान काढलेली आहे आणि ती माळ मारुतीकडे दिली. म्हणजे तुम्ही रामाला दाखव, राम मला प्रभू रामचंद्र मला तुझे गुरु तुझे देव मला लगेच ओळखतील. ते विश्वास ठेवत नाहीत सीतेवर, म्हणून ते राम एका बघायला ते एक रत्न मानकाचं लाल भडक त्याचं चावून बघतात ह्याच्यात राम नाही, त्याच्यात फेकून, आणि सगळे म्हणून फेकून देतात. लाईट त्यातली माळ म्हणते याच्यात राम नाही. मग ते काय म्हणतात, कबीरचा दोहा आहे, राम काय का बडा वो तो संतन मन में दड़ा, राम काय का बड़ा वो तो संतन मन में दड़ा, जिसके दिल में राम रहते है, जिसके दिल में राम रहते है वही सबसे बड़ा, वही सबसे बड़ा. मग तो ह्याच्यात राम नाही तो टाकून, पण तेच माणिक या विराट पुरुषांनी या भगवंतांनी जपून ठेवलेले आहेत. आणि त्यातूनच जे पुढे अलीकडच्या काळात स्वामींच्या आसपास ज्यांनी अवतार घेतला त्या टाकून दिलेल्या माणकातून माणिक प्रभू जन्माला आले. ते हुमनाबाद म्हणजे अक्कलकोटच्या अलीकडे पण लेफ्टला रस्ता आहे गुलबर्ग्यापासून, आणि हुमनाबाद नावाचं गाव आहे. ते माणिक प्रभू जन्माला आले. ते माणिक प्रभू म्हणजे दत्तांचाच अवतार मानतात. तेच माणिक प्रभू म्हणजे जे मारुतीरायांनी माणिक टाकून दिलेले सीतेचे त्या माणकातून म्हटलं तर त्या चेतना आहे का नाही, त्या आत्मा आपल्याला वाटतं ते काय नाही, मणी होते साधे आपले, ते काय होते साधे मणी होते, नाही मणी आहेत, तर याचा सुद्धा देव आहे हे लक्षात घ्या.
म्हणजे म्हणाले कसं काय, हे जसं ते माणिक टाकलेले त्यातून माणिक प्रभू निर्माण झाले, तसं त्या भक्त प्रल्हादाला सांभाळण्यासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी नरसिंह रूप धरून, त्या लाकडाच्या खांब्यातून नरसिंह रूप धरून भगवंत आलेले आहेत आणि हिरण्यकशिपूचा त्यांनी पोट फाडलेलं आहे. म्हणजे त्या लाकडातून जर देव प्रकट झाला तर देव सगळ्यात, देव कशात नाही. म्हणून मगाशी जे सांगत होतो, आमचे पूर्वज हे काही काळ दत्तभक्त होते. त्या आधीच्या काळात गोपाळकृष्णांचे भक्त होते. घरात आमच्या ज्या जुन्या वया होत्या त्या दुर्दैवाने कुठं वाळवी लागली, कुठं आमचं दुर्लक्ष झालं, कुठं पाण्याने त्या भिजल्या, त्यामुळं त्या गेल्या. तर प्रत्येक पूर्वज जे होते आमचे, म्हणजे मी तर कोणालाच पाहिलं नाही, आमच्या अण्णांनी पण पाहिलं नाही, पण त्यांचं हस्ताक्षर आमच्या घरात होतं. पण देवाची स्वामींची देणगी असेल, आमच्या घरात त्यांचं बहुतेकांचं हस्ताक्षर म्हणजे अत्यंत सुंदर अक्षर, अत्यंत सुंदर. आमच्या अण्णांच्या आत्याचं विलपत्र आम्हाला एक सापडलं होतं मागे, तर ते अक्षर आहे का त्या काळात टाईप केलेलं असं वाटतं, इतकं सुंदर अक्षर. तसं प्रत्येक जे काही जुने डॉक्युमेंट्स होते किंवा कागदपत्र होते त्यावेळेस वरती दोन्हीकडे दंड काढून श्री गोपाळकृष्ण प्रसन्न असं लिहिलेलं असायचं. तर हाच गोपाळकृष्ण म्हणजे हाच मानव पंथ जो आहे, या मानव पंथामध्ये म्हटलेला आहे की देव नव्हे चित्रिता, देव नव्हे मृत्युकेता, देव नव्हे धातूचा, चित्रिता तो फाटेल, मृत्युकेता तो भिदेल, धातूचा तो फुटेल. देव अछेद अभेद निर्गुण निराकार, देव अछेद अभेद निर्गुण निराकार, ही देवाची व्याख्या. याला म्हणतात देव अछेद अभेद. अछेद त्याचा कधी छेद जात नाही, अभेद त्याचा कधी भेद जात नाही. देव अछेद अभेद, निर्गुण निराकार. अरे वा, निर्गुण निराकार देव. म्हणून देव नव्हे चित्रिता, देव नव्हे मृत्तिकेचा, देव नव्हे धातूचा, चित्रिता तो फाटेल, मृत्तिकेचा तो फुटेल, धातूचा तो तुटेल. देव अछेद अभेद निर्गुण निराकार असा देव आहे. तसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्या प्राण्यांच्या मध्ये माझी भावना धरा. तुम्हाला मला जर ओळखायचं आहे ना तर मी तुमच्यात आहे, मी प्रत्येकाच्यात आहे. म्हणून तुम्ही या प्रतिमेच्या मागे न लागता, माझ्या मूर्तीच्या मागे न लागता, तुम्ही प्रत्येक प्राण्यांच्या मध्ये देव येतो पहा. प्रत्येक झाडात देव आहे, प्रत्येक झुडपात देव आहे. तो देव पाहायला शिका. मी नाव आठवल्यावर सांगतो तुम्हाला. असं आठवत नाही पण मला आठवेल नंतर कधीतरी आठवत. आमच्या आनंद एक मित्र होते, तर ते सुद्धा असे भक्ती मार्ग होते. मारुतीची उपासना करायचे, दत्तांची उपासना करायचे. तर त्यांचं आडनाव भोगाळे असं होतं. ते एकदा आमच्या घरी आले होते आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अमुक अमुक साताऱ्याजवळ गाव आहे, पण तुमचे जे पूर्वज आहेत ते दोघे जे भाऊ आहेत, ते दोघं भाऊ आता तुमच्याच घराजवळ आंब्याच्या रूपात आहेत. ते आम्रवृक्ष म्हणून आहे आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या घराण्यावर, पण ते आता आम्रवृक्षात आहे. म्हणजे आंब्याचं झाड म्हणून ते दोन्ही भाऊ तिथे आहेत आणि ते तुमच्या घरात त्यांना खूप सुमधुर गोड असे आंबे देत आहेत. ते त्या ठिकाणी आहे. मग अण्णांनी हस्ते परास्ते चौकशी केली, आहोत ते असं हो म्हणजे आपल्या इथे झाड आहेत त्या ठिकाणी. म्हणजे माणसाचा जन्म हा पुन्हा झाडात गेलेला आहे, वृक्ष झालेले आहेत. तर आपण कधी काय होय माहित नाही. ते झाडात, झुडपात, फुलात, वेलात किंवा तुळशीत सगळीकडे परमेश्वर आहे. गॉड इज एव्हरीवेअर. तसं सगळ्या प्राण्यांच्या मध्ये माझी भावना धरा, मीच त्याच्यात आहे हे लक्षात घ्या. म्हणून स्वामी म्हणतायत कोण माझा हात तोडते, तोडत काय होते फांदी. स्वामी काय म्हणतात कोण माझा हात तोडते हे लक्षात घ्या. म्हणून महापुरुषांना मान देणं,
दीनदयाळूंवर दया दाखवणं, सगळ्यांची मित्रत्वाने वागणं आणि नामसंकीर्तन करणं, मन हे स्वच्छ ठेवणं. मागाशी आपण अभ्यास करताना हे पाहिलं, सत्वगुणी स्वच्छ शांत असं भगवंताचं रूप आहे. अशा ज्या भगवंताची उपलब्धी आहे, जे स्थिर चित्त आहे, त्याला महत्त्व म्हणतात. आणि महत्त्व म्हणजे वासुदेव. म्हणून सत्पुरुषांची संगत धरा, मन स्वच्छ ठेवा आणि भागवत धर्माचं अनुष्ठान करणाऱ्या भक्तांचं चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. भागवत धर्माचं म्हणजे भगवंताची भक्ती करणाऱ्यांचं चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. आणि असं शुद्ध झालं की ते मला येऊन मिळतात, माझ्याशी एकरूप होतात. मी आणि ते वेगळे राहत नाही. आणि मी आत्मरूपाने सगळ्या जीवांमध्ये राहत असतो. मी आत्मरूपाने सगळ्या जीवात राहत असतो. त्या माझ्या परमात्म्याचा म्हणजे समजा धनंजय आला आणि काही मी त्याला बोललो वेळ वागलं, माझ्याकडून त्याचा अपमान झाला तर ते मला आवडणार नाही असं भगवंत सांगतात. तुम्ही एक वेळ माझी पूजा करू नका, मला फुल वाहू नका, मला नैवेद्य दाखवू नका. पण एक फॉर एक्झाम्पल मी देतो की धनंजय आल्याने मी त्याला रागावलो, तर स्वामी म्हणतात अरे मला वाईट वाटतं, तू मला रागवला. अरे बापरे, म्हणजे आपण कसं वागायचं हे ठरवा. आणि त्यामध्ये परमात्म्याचा अनादर करू नका. त्यामध्ये परमात्म्याचा की जो तुमच्यात मी आहे त्यामध्ये परमात्म्याचा अनादर करू नका. कारण तुम्ही जी पूजा करताय हा तुम्ही देखावा करताय. हा देखावा करू नका. तुम्ही त्याला येणाऱ्या भक्ताला रागवू नका, चिडू नका, काही बोलू नका. कारण त्यांच्यात मी येते सोडताय आणि तुम्ही माझ्या जागराची पूजा करताय, काही गरज नाही मला त्याची. इतकं भगवंत स्थिरस्थ बुद्धीने आपल्याला सांगतोय. आणि म्हणून माझी पूजा म्हणजे केवळ तुम्ही देखावा करता तो करू नका. सगळ्या प्राणी माणसांच्या मधला देव पहा. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात अहम सर्वेषु भूतेषु, अहम सर्वेषु भूतेषु. पूर्वी आमच्या लहानपणी घरात टोळी असायची. टोळी म्हणजे असा आडवा बीम किंवा आडवा खांब, त्यावर असे सुंदर अभंग लिहिलेले असायचे. आता ते गेलो. आता लॅपटॉप, नंतर फेसबुक, नंतर यूट्यूब चॅनल, नंतर मोबाईल, नंतर अनेक प्रकार त्यातले. पण मला असं वाटतं की हे सगळे प्रकारपेक्षा तो प्रकार आमचा चांगला होता की साधं घराच्या भिंतीवर म्हणा किंवा सुरुवातीला म्हणा आड्याला म्हणजे टोळीला नुसतं यायचे असे एक देवी दाखवायचे की असे स्वागत करते किंवा तिने पाण्याचा हंडा भरून डोक्यावर घेतलेला आणि तुमच्या स्वागत करायला ती उभी राहिली असे चित्र काढतात आणि तिथे लिहिलेलं असतं सुस्वागतम. आता सुस्वागतम दारबंदम, त्याचं दार बंद. ते जरी कोणी मेले तरी आम्हाला माहित नाही. त्यांना नेची वेळ झाली, नेणार नेतील. मग सोसायटीत सांगितलं जातं रात्रीचं आणू नका, सोसायटीला डिस्टर्ब करू नका. काय तुम्हाला गोंधळ आहे तो सकाळी घाला. तर तुम्हाला खरं सांगू का, असं न करता तुम्ही त्या हॉस्पिटलमधून परस्पर नेलं फार बरं होईल. सोसायटीला काय डिस्टर्ब करतो सगळ्या. अरे माझे वडील गेले ते तुमचे असतील, आमची आई गेली तुमचे असेल. नाव सगळं सांगतो. प्रभात रोडला माझ्या मित्राची सासू म्हणजे बालबा केळकरांची पत्नी. बालबा केळकर हे फार मोठे लेखक, नाटककार होऊन गेलेले आहेत, फार प्रसिद्ध होते. त्यांची पत्नी म्हणजे आमच्या वहिनींची आई विजय तामणकरची सासू ही गेली. मग विजयने मला सांगितलं अरे प्रताप असं झालं. नंतर मी आलो त्यावेळेला लगेच दुकान टाकून पळायचो, थांबायचो नाही एक क्षणभर. बरं गेलो त्या प्रभात रोडला. इतकी गल्ली क्रमांक आमका बाहेर बोर्ड बालबा केळकर असता. अरे बापरे, त्यांचं नाव रस्त्याला. गेलो त्यांच्या घरी, त्यांचा बंगला. पण काळ बदलला, मग बंगला तोडला आणि तिथं वनश्रीची स्कीम झाली. पण त्यांच्याच जागेत राहणारे खालच्या मजल्यावर होते. डेड बॉडी घेऊन आम्ही खाली आलो. दुर्दैवाने त्यांचं दात सतावून असा
मोठा टीव्ही लावलेला होता, त्याला सगळे हसत खेळत मस्त मजा मारत काहीतरी खात तो मग टीव्ही बघत होतो. मी पुढे गेलो, म्हणलं टीव्ही जरा बारीक आणि दाब तरी लोटा जरा, तर त्याला काय होतं. अहो म्हणले माणसं जातातच. तुमचं तंत्रज्ञान मला माहीत नव्हतं, माणसाला मला आपण माहीत नव्हतं म्हटलं, सॉरी म्हटलं, तुमचं आता तरी दाब लावा. पण नाही लावलं त्या घरात की ज्यांच्या वास्तूमध्ये आपण राहतो, जे एवढे जगप्रसिद्ध माणूस होता, त्यांची पत्नी गेलेली आहे, त्यांचं रस्त्याला नाव आहे, अशांची ही अवस्था. तर तुम्ही आम्ही कोण. आणि म्हणून आपण किती या संसारात या जगात गुंतायचं हे ठरवा का इथलं कर्तव्य करून आपण परमात्म्याचा शोध घ्यायचा, परमात्म्याकडे लक्ष द्यायचं हे ठरवा. तर पुन्हा हे लक्षात ठेवा, मी आत्मरूपांमध्ये सर्व जीवांच्या मध्ये राहतो. मी आत्मरूपाने सर्व जीवांच्या मध्ये राहतो. सर्व जीव म्हणजे मुंगी आली, किडा आला, झाडझुडपं आली, वेली आल्या, फुलं आली, मग शेळ्या आल्या, मेंढ्या आल्या, कोंबड्या आल्या, सगळं आलं. मी सगळ्यांच्याच आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण कसं वागायचं हे ठरवा. सर्व भूतमात्रांमध्ये मी स्थित आहे, सर्वांचा आत्मा मी आहे. म्हणजे इतरांचा आत्मा जर आपण जाणला नाही, त्याला दुखवलं, तर तो म्हणजे अरे मीच होतो. तू देव शोधायला गेला, तुझ्या समोर देव बसला होता, तू त्याला ओळखला नाही आणि तू देवाची सगळी पूजा करण्यात पोहोचला. मग मी आज 1000 रुपयाचा हार आणला, कुणी 2000 रुपयाचा हार आणला, पण तो अहमपणा मनात निर्माण झाला, त्याचा तो हार न आलेला परवडला. ते साधं पान आणून व्हायला तरी चालेल. मग देव म्हणतो तुझ्याकडे एखाद्या झाडाझुडपाचं पान नसलं तरी चालेल, तुम्हाला एक पडीभर पाणी अर्पण कर. तेही नसलं पडीभर पाणी तुझ्याकडे, तर तू माझं फक्त नाव घे, मला आनंद वाटेल. म्हणून सर्व भूतान मात्रांमध्ये स्थित, प्रत्येक प्राण्यांच्या स्थित असलेला तो मीच आहे. म्हणून लक्ष द्या, बाहेर नका बघू, मी इथे जोडून सांगतो सगळ्यांना. म्हणून तुम्ही हा जो परमेश्वर सगळ्यांच्यात आहे, तर तुम्ही माझी उपेक्षा करता. काय म्हणतो भगवंत, तुम्ही माझी उपेक्षा करता. मला वाटतं पुढच्या वेळेस एक कर्टन लावून टाकावा, म्हणजे तुमचं लक्ष इकडं राहील. बाहेर कुणी आलं गेलं काय करतं आपल्याला, ज्याचं ते येतील, प्रसाद घेतील, जातील, थांबतील, नाही तर नाही थांबतील, तो लुकआउट त्यांचा असेल. हे माझ्या तिने पुन्हा सांगणं होईल असं मला वाटत नाही. कारण शेवटी मलाही वैयक्तिक असं वाटतं माझ्या जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे. नंतर असं व्हायचं जगाला सांगायला गेलो मी जर अर्धा राहिलो, असं नको व्हायला. हे प्रज्ञा पुढे सांगेल, तिच्या कृतीप्रमाणे बोलेल, हा भाग देणार आहे. पण आज जे सांगते ते पुन्हा होणे नाही, कधीच होणार नाही. म्हणून आज जे सांगते ते लक्ष द्या आणि ते आत साठवायचे, अंतःकरणात साठवा. म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधी कशाची चिंता राहणार नाही, कसलंही दुःख राहणार नाही, कसलंही कष्ट पडणार नाही. आणि म्हणून माझी उपेक्षा तुम्ही मूर्खपणाने करू नका. केवळ माझ्या पूजनामध्येच तुम्ही घडून जाता, त्यापेक्षा प्रत्येकाच्यात मी आहे पाहायला शिका. आणि म्हणून यो मा सर्वेषु भूतेषु सर्वेषु भूतेषु, सर्वांच्या प्रत्येक भूतमात्रामध्ये सर्वेषु भूतेषु, सगळीकडे मी आहे हे लक्षात ठेवा. यो मा सर्वेषु भूतेषु संतमात्मा नवेश्वरम, सगळ्यांच्यात मीच आहे रे, सगळ्यांच्यात मीच एक तो व्यापून उरलेलो आहे. आणि जसं अग्नीत हवन द्यायचं असतं, अग्नीत तुपाची डाळ सोडायची असते, ती सोडून जर राखेत केली तर चालेल का? उदाहरण असं दिलेलं आहे, हित्वाच्या भजते मौढ्या भस्मत्वेन ज्योतिषा, म्हणजे अग्नीत आहुती द्यायची सोडून, अग्नीत हवन करायचं सोडून तुम्ही जर राखेत हवन करत बसला त्याचा उपयोग आहे का? खाली राखेचा ढीग आहे आणि हवन करताय, आणि परत तुम्ही जर म्हणला एवढं हवन करतो पण खाली अग्नीच नाही, काही उपयोग नाही, पालत्या गडावर पाणी. तसं अग्नीत जर हवन केलं तर ते हवन परमेश्वराला पोहोचतं. राखेत किंवा भस्मात जर हवन केलं तर ते हवन वाया जाईल. तसं तुम्ही करताय, असं मी नव्हे, मी प्रताप गोगाले नव्हे, ते व्यास मुनी आपल्याला सांगताय. आणि त्यांच्या मालकांच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला शेअर करतो, मी सुद्धा कोणी नाही. जो
भेदबुद्धीने दुसऱ्यांशी वागतो, म्हणजे एक्स व्यक्ती आली तर असा वागतो, वाय व्यक्ती आली तर असा वागतो, बायको आली तर तसा वागतो, मुलगी आली तर असा वागतो, सून आली तर असा वागतो, मुलगा आला तर तसा वागतो, जवळची मैत्रीण आली की तसे वागते. तर असं न करता भेदबुद्धीने वागू नका. आणि जो असा भेदबुद्धीने वागतो म्हणजे ऑल आर बॉर्न इक्वल असं तो मानत नाही, ऑल आर बॉर्न इक्वल असं तो मानत नाही, आणि इतरांची जो वेगळा वागतो, कमी अधिक लेखतो, इतर जीवांची जो वैर करतो, अशा शरीरात असणाऱ्या तो दोन का माझा द्वेष करतो. भगवंत काय म्हणतो, तो माझा द्वेष करतोय, तो मला हेट्रेट करतोय. अरे तुम्ही एकीकडे म्हणता मी तुमची पूजा करतो त्या अर्थात, पण तुम्ही मागं वळून एखाद्याला रागवता, एखाद्याला बोलता, आणि तुम्ही माझा द्वेष करताय, मग मी कशा तुमच्याजवळ थांबू. म्हणून असा द्वेष करू नका, त्याच्यामुळं मनाला कधीही शांती मिळत नाही, तुमचं मन कायम अशांत राहील. हे माते, कारण कपिलदेव आपल्या आईला सांगतायत, कपिलदेव देवहूतीला सांगतायत की जी देवहूती जे संन्यास घेऊन उपासना भक्ती करण्यासाठी कदम ऋषी जे अरण्यात येऊन गेलेले आहेत, त्यांची पत्नी देवहूती आहे, ती मनूची मुलगी आहे आणि कपिलदेवांची आई आहे. अशा तिला भगवंत जे अवतार घेतलेले आहेत त्यांनी सांख्यशास्त्र सांगितलेले आहे की भगवंताजवळ लवकर कसं जायचं, ते या अध्यायात आहे. तर ते असं सांगतात, हे माते, जो दुसऱ्या जीवांचा अपमान करतो त्यांच्यावर मी कधी प्रसन्न होत नाही. जो दुसऱ्यांचा अपमान करतो, मग तो चांगला वागला का वाईट वागला, तो चांगला बोलला का वाईट बोलला, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जो दुसऱ्यांचा अपमान करतो त्याला मी कधीही प्रसन्न होत नाही, त्याला मी कधी आशीर्वाद देत नाही, त्याच्याकडे मी कधी लक्ष देत नाही, कारण मला हे आवडत नाही. मनुष्याने आपल्या धर्माचं अनुष्ठान करेल, ईश्वराच्या प्रतिमेचं म्हणजे समजा मूर्तीचं, फोटोचं किती वेळ पूजा करावी, तर जोपर्यंत त्याला आपल्या हृदयात स्वामी हे कळत नाही तोपर्यंत त्याची पूजा करावी. जोपर्यंत आपल्या हृदयातच स्वामी आहे, आपण या स्वामींचेच अंश आहोत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही पूजा तांत्रिकच करा. पण ज्या दिवशी कळेल त्याविषयी पूजा करून बाजूला बसा आणि ध्यान लावून बसा आणि तुमच्या सगळ्यांचा देव बघायला शिका. अरे स्वामी आले, अरे हे पण स्वामी आले, हे काय यांच्यातून स्वामींचा अंश आहे, हे दृष्टिकोन ज्यावेळेस येईल त्यावेळेस म्हणतात तुम्ही प्रसन्न होईल. पण हा दृष्टिकोन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी प्रसन्न होणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला शांती मिळणार नाही, तुम्ही अशांत राहाल. हे माते, पाषाणादी अचेतनांपेक्षा जे दगड आहेत ते अचेतन आहेत, पाषाणादी अचेतनांपेक्षा वृक्ष जे आहेत ते जीव श्रेष्ठ आहेत. ज्या ही फरशी आहे, हा दगड आहे, याच्यापेक्षा वृक्षांमध्ये काही अंशी जीव आहेत म्हणून ते काही अंशी श्रेष्ठ आहेत. त्याहीपेक्षा जे ज्यांना तोंडामध्ये वर आणि खाली दात आहेत दोन्हीकडे, ज्यांना वर आणि खाली दोन्हीकडे दात आहेत ते त्याहून माझे श्रेष्ठ जीव आहेत. ज्यांना पाय नाहीयेत पण ज्यांना अनेक पाय आहेत ते त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहेत. काही प्राण्यांना पाय नसतात, काहीच नसतं, तर त्यापेक्षा ज्यांना असंख्य पाय आहेत ते श्रेष्ठ आहेत. आता समजा इतर काही किडे असतात बघा, किंवा ते काय असतं कोळ्याला अनेक पाय असतात, तर असे ज्यांना अनेक पाय असतात ते त्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. खाली आणि वर दात आहेत, तर हत्तीला 2 दात असतात, पण ज्यांना खाली आणि वर दात आहेत असे श्रेष्ठ असतात 2 दात असलेल्यांपेक्षा. तर त्याहीपेक्षा पुष्कळ पाय असण्यापेक्षा 4 पाय ज्याला आहेत ते आणखीन श्रेष्ठ आहेत. पुष्कळ पाय आहेत परंतु ज्याला 4 पाय आहेत ते आणखीन श्रेष्ठ आहेत. आणि त्याहीपेक्षा ज्याला 2 पाय आहेत ते म्हणजे मानव आहेत ते सगळ्यात श्रेष्ठ आहेत. ज्याला 2 पाय आहेत ते मानव आहेत, ते मनुष्य आहेत, ते सगळ्यात श्रेष्ठ आहेत. मनुष्यामध्ये 4 वर्ण आहेत. मनुष्यामध्ये 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. 4 वर्ण हे
कर्माप्रमाणे त्यावेळेस नेमले गेलेले होते. ज्याचं जे कर्म त्याप्रमाणे ते 4 वर्ण होते. ब्रह्मकर्म म्हणजे ब्रह्मज्ञान शिकवणं, किंवा शाळा कॉलेजमध्ये जे गुरुजी असतात, सर असतात, ते म्हणजे ब्रह्मकर्म करणारे ब्राह्मण. जे पूजा अर्चा शिकवतात, पूजा अर्चा करतात, किंवा कुठे सत्यनारायणची पूजा करतात, कुठे यज्ञ करतात, ते ब्राह्मण. तर हे जे ब्राह्मण आहेत ते ब्रह्मकर्म करणारे आहेत, ते गुरुजी आहेत, शिकवणारे आहेत, असे ते ब्राह्मण. म्हणजेच ब्राह्मण म्हणजे आपलं मस्तक, बरोबर. जे क्षत्रिय आहेत ते तुमचं आमचं सगळ्यांचं रक्षण करतात. तिकडे पाकिस्तान पासून, चायना पासून ते श्रीलंकेपर्यंत देशाच्या 4 दिशांना जे बॉर्डर उभे राहून हिमालयात, सियाचीनला, किंवा अगदी उंचाच्या हिमालयाच्या डोंगरावर उभे राहून तुमचं आमचं संरक्षण करतायत, ते सगळे क्षत्रिय आहेत. ते तुमचं आमचं रक्षण करतायत. ते क्षत्रिय म्हणजेच आपले भाऊ. आपले भाऊ म्हणजे हे क्षत्रिय आहे. आपल्यातच 4 वर्ण आहेत, हे आपले क्षत्रिय आहेत. मग जे उद्योगधंदा करतात, व्यापार करतात, ते वैश्य आहेत. म्हणजेच आपलं पोट आहे. जे वैश्याचं काम करतं, आपलं उदरनिर्वाह चालवतं, 2 पैसे कमवतं, उदरनिर्वाह चालवतं, ही जी गडी चालते ते वैश्य म्हणजे आपणच आहोत. आणि हे सगळं चालवणारे जे आहेत ते पाय आहेत ते शूद्र आहेत. आणि म्हणून जातीने जे शूद्र आहेत त्यांची पालखी या यात्रेमध्ये, पंढरपूरच्या पालखीमध्ये, माऊलींच्या किंवा तुकारामांच्या पालखीमध्ये सगळ्यात शेवटी असते. कारण पुढे ज्या लोकांनी केळ्याची सालं टाकली असतील, कुणी कचरा टाकला असेल, कुणी आता प्लास्टिकचे पिशव्या टाकल्या असतील, ते जाता शेवटची जी दिंडी असते ती झाडत जाते. ही शूद्रांची असते. शूद्र सगळ्यात महत्वाचं काम करतात. आणि म्हणून श्रीपाद श्री वल्लभांनी या पिठापूरला आणि कोरपूरला सगळ्यांच्या घरात गेलेले आहेत. कोणाच्या घरात गेले? बाहेर बोलू नका प्लीज. सगळ्यांच्या घरात गेलेले. कोण? श्रीपाद श्री वल्लभ दत्तांचा पहिला अवतार. स्वामींच्या आधी नृसिंहचा अवतार, त्याच्या आधीचा अवतार श्रीपाद वल्लभचा अवतार. तर ते कोणाच्या घरी गेले? पिठापूरला आणि कोरपूरला. त्यांचं आयुर्मान किंवा त्यांची समाधी घेईपर्यंत ते फक्त 30 वर्षांचे होते. 30व्या वर्षी त्यांनी कृष्णानंदीत कोरपूरला समाधी घेतलेली आहे. आणि शंकर भट्टांना ते 3 दिवसानंतर साक्षात येऊन भेटलेले आहेत. तर असे जे आहेत श्रीपाद वल्लभ, त्या श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या अवसरा काळामध्ये फक्त आणि फक्त शूद्रांच्या घरी पिठापूरला गेलेले आहेत. फक्त आणि फक्त कोरपूरला शूद्रांच्या घरी गेलेले आहेत. सध्याच्या काळाच्या भाषेत बॅकवर्ड लोकांच्या घरी गेलेले आहेत. आणि त्यांना सगळ्यांना दत्तांची भक्ती दिलेली आहे, का तर तुमच्या जीवाचा उद्धार व्हावा. इथे कुठलाही जाती धर्म राहिले नाहीये. कर्मानुसार जाती होत्या, लक्षात घ्या. जाती कशानुसार होत्या? कर्मानुसार होत्या. पण आपण त्याचा वेगळा अर्थ काढला. मग यांना, या लोकांना बॅकवर्ड म्हणून यांना एवढे पर्सेंटेज द्या, त्यांना एवढे द्या, त्यांना एवढे द्या, आणि आपण सगळ्यांनी मारामाऱ्या लावून दिलं. तर असा अभिप्रेत अर्थ नव्हता. हे कर्माप्रमाणे नेमल्या गेलेल्या होत्या. पण मला आज असं वाटतं या घडीला की आपल्या देशामध्ये हा सगळा भाग आता सोडून द्यावा आणि मेरिटप्रमाणे सगळ्या ॲडमिशन्स व्हाव्यात. मेरिटप्रमाणे सगळ्यांनी जगावं. जातपात्या सोडून द्याव्यात. तुम्ही कोणता? आम्ही भारतीय आहोत एवढं सांगा. वी आर इंडियन्स. काय करायचं तुम्ही जाते? फार तर हे एवढ्या लवकर झटपट नष्ट होणे शक्य नाही. फार तर तुम्ही तुमच्या लग्न कार्यात वगैरे वगैरे जे काय असेल तुमच्या चालीरीतीमध्ये, तुमच्या घरामध्ये तुमचा काय पारंपरिक धर्म असेल तो पाळा. सॉरी, पूजा अर्चा जी असेल ती करा, लग्न कार्य ती करा. परंतु बाहेर तुम्ही म्हणलं पाहिजे वी आर इंडियन, तुम्ही भारतीय आहोत, आमची भारतीय संस्कृती असं आपण म्हणत नाही. हे म्हणायचे का? या जाती सोडून द्या, ह्या भेदाभेद सोडून द्या. सगळ्या माणसांनी एकसारखं वागा. ऑल आर इक्वली भावना ठेवा. आणि हे मग इकडं यांना इतके पर्सेंटेज, त्यांना तितके पर्सेंटेज, याच्यातून दुही निर्माण होती, याच्यातून भांडण निर्माण होतात, याच्यातून वितुष्ट निर्माण होतं, याच्यातून शत्रुत्व निर्माण होतं. आपला धर्म शत्रुत्व निर्माण करणारा नाहीये. आपला धर्म प्रेम निर्माण करणार आहे, मैत्री निर्माण करणार आहे. ते प्रेम राहण्यासाठी, ती मैत्री राहण्यासाठी हे खूळ, ह्या गोष्टी पहिल्या नष्ट व्हायला पाहिजे. तर अशी संशय निवृत्ती करणारा जो आहे तो श्रेष्ठ आहे. अशी जो संशय निवृत्ती करतो तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून वर्णानुसार, वर्णाश्रमानुसार जो कर्म करतो
वर्ण कर्मानुसार जो कर्म करतो, वर्णाश्रम जे आहेत आपले 4 वर्णाश्रम जे आहेत त्याप्रमाणे जो कर्म करतो तो श्रेष्ठ आहे. जो आपल्या धर्माचं निष्काम भावनेने आचरण करतो, कुठलीही अपेक्षा नाही, आला स्वामींची पूजा अर्चा केलेली आहे, आपण काही प्रसाद आला तर तोही वाटला, लोकांनी आलेला वाटला, तसं वाटत झालेले, आपली वेळ झालेली, आपण निघून गेलो, याच्यात कुठलीही भावना नाही, कुठलीही मागणं नाही, अशी निष्काम भक्ती असावी असं भगवान त्या ठिकाणी सांगतात. आणि ही भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा जो आपली कर्म जी काही आपले कर्म असतात ती करताना काही फलाची अपेक्षा न धरता आपलं शरीर सुद्धा मला अर्पण करून टाकतो आणि आत्मा परमात्म्यात भेद न मानता माझी उपासना करतो, तो सर्वश्रेष्ठ आहे. आत्मा आणि परमात्मा याच्यात मी वेगळा, भगवंत वेगळा असा भेद न करता आत्मा आणि परमात्मा एकच आहे असं जाणून जो माझी उपासना करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि मी हे केलं, मी ते केलं, मी होतो म्हणून असं झालं, मी होतो म्हणून मर झाला, मी होतो म्हणून हे एवढं बांधकाम झालं, मी होतो म्हणून ही लोक आली, हे जर माझ्या मनात आलं तर ते सपशेल चूक आहे. मला स्वामी कधी भेटणार नाही. आणि म्हणून आपलं कर्तेपण जे आहे, मी हे केलं, मीपणा, अहमपणा हा सोडून जो देतो तर असा जो मनुष्य असतो तो मला प्रिय आहे. आणि जो कर्तेपणाला धरून राहतो, मी हे केलं, मी ते केलं, ज्याच्यात अहम भावना आहे त्याला मी कधी प्रसन्न होत नाही. कर्तेपण सोडणाऱ्या समदर्शी पुरुषाला मी प्रसन्न होतो. मला दुसरा कोणताही त्यापेक्षा श्रेष्ठ मनुष्य दिसत नाही, मला त्यापेक्षा दुसरा कोणताही मनुष्य श्रेष्ठ दिसत नाही असं भगवंत सांगतात. सर्व प्राण्यांना मोठ्या आदराने वागवा, मोठ्या आदराने त्याला नमस्कार करा. सर्व प्राण्यांना मोठ्या आदराने नमस्कार करा, मोठ्या प्रेमाने नमस्कार करा. आणि ईश्वरो जीव कलया प्रविष्टो भगवान इति, म्हणजे सर्व प्राण्यांना मीच भगवंत आहे, त्या प्राण्यांच्यात भगवंत आहे हे मानून अशा मला नमस्कार करा. तुम्हाला तो नमस्कार तुम्ही त्या माणसाला केलाय, तुम्ही त्या प्राण्याला केलाय, तुम्ही त्या जीवाला केलाय, किंवा तुम्ही त्या झाडाला केलाय, तुम्ही वटवृक्षाला केलाय, अश्वत्थ वृक्षाला केलाय, औदुंबरा केलाय, तो नमस्कार मला पोचतो. तर असा नमस्कार मला करा, तो आदराने करा. सर्व जीव जे आहेत यापैकी कुठल्याही प्रकारची जर भक्ती केली, ती कुठल्याही प्रकारची जर भक्ती केली तर हा योग, हा एक जरी योग केला, हे आता जे योग सांगितले, हा एक जरी योग केला तरी तो योग हा तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाणारा आहे. भगवंत तुम्हाला प्रसन्न होईल, भगवंत तुम्हाला प्राप्त होईल. भगवान परमात्मा हा परब्रह्माचा अद्भुत असा प्रभाव संपन्न आहे आणि तोच म्हणजे काल आहे. भगवान परमात्मा हा परब्रह्माचा अद्भुत, अत्यंत प्रभावशाली, प्रभाव संपन्न असा आहे. आणि असा प्रभाव संपन्न असणारा म्हणजेच काळ आहे. तो काळ या नावाने प्रसिद्ध आहे. प्रकृती आणि पुरुष ही या काळातील 2 रूप आहेत. प्रकृती आणि पुरुष ही या काळातील रूप आहेत. आणि या असा जो काळ आहे, या काळाचं सगळ्यांना भय असतं. आणि म्हणून हा काळ जो आहे हा कोणाचाही मित्र नाही. हा जो काळ आहे, काळ म्हणजे कोण आहे की जो भगवान परमात्मा आहे तोच काळ आहे. आणि हा काळ कोणाचा मित्र नाही, हा काळ कोणाचा शत्रू नाही, कोणाचा सगळा सोयरा सुद्धा नाही. हा काळ नेहमी सावध असतो. हा काळ जो असतो तर अशा भगवंताचं विस्मरण होऊन, भगवंताचं विस्मरण झालेलं आहे आणि आपल्या पैशा अडक्यात, आपल्या भोगात, आपल्या संपत्तीत जो भोगरूपीत अडकला जातो, तर अशा प्राण्यांवर हा काळ आक्रमण करतो आणि संहार करतो. अशा प्राण्यांवर जो इगोइस्ट झालेला आहे, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझ्याकडे ते, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझी मुलं एवढी शिकलीत, माझी मुलं अब्रॉडला गेली आहेत, माझं इकडं फार्म हाऊस आहे, माझं इकडं एक आउट हाऊस आहे, माझा याही भागात फ्लॅट आहे, गावात पण आहे, आउटसाईडला पण आहे. अशा सगळी माया आहे. या मायेत जो गुंततो तिथं मी नसतो. आणि मग
मला कोणाचंच काही वाटत नाही, कारण मी कोणाचाही मित्र नाही, मी कोणाचाही शत्रू नाही, मी कोणाचा सगळा सोयरा नाही, मी काळ आहे. भगवंत काय सांगतो, तुम्ही जो काळ आहे म्हणतात तो मीच आहे आणि मी अशा प्राण्यांवर मी आक्रमण करतो आणि त्यांचा संहार करतो, म्हणजे त्यांना संपून टाकतो. मग काळ म्हणाल, काले अमुक अमुक एवढे श्रीमंत होते, त्यांचं अख्ख्या पुण्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या जगात नाव होते, एवढे एवढे मोठे बिल्डर होते, पण त्या नाही, त्या जेलमध्ये. ते अमुक मोठे होते राजकारणात, एवढे मोठे होते, करोडो रुपयाची संपत्ती, पण त्या जेलमध्ये. किंवा त्या बेवारस वागले, असे होतं. म्हणजे काळ हा काय असतो, अशांच्यावर आक्रमण करून त्यांचा संहार करतो. तो कोणाचाही सोयरा नाही, कोणाचाही नातेवाईक नाही, तो कोणाचा मित्र नाही, तो कोणाचा शत्रू नाही, तो काळ म्हणजे मीच आहे, असं भगवंत सांगतात. माझ्या भीतीनेच किंवा याच्या भीतीनेच हा वारा वाहतो, तुम्हाला ऑक्सिजन मिळतो. याच्या भीतीनेच सूर्य तापतो, सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. याच्या भीतीनेच पाऊस पडतो, इंद्र पावसाचा वर्षाव करतं आणि याच्या भीतीनेच तारे चमकतात. याच्या भयानेच फळं फुलं धान्य ही धान्य देतात, फळं देतात, फळाचं धारण करतात. याच्या भीतीने नद्या वाहतात, याच्या भीतीने समुद्र हा किनाऱ्याबाहेर जात नाही. खूप जोराचा पाऊस झालेला आहे, खूप जोराचा पाऊस झालेला आहे, परंतु मुंबईतला अरबी समुद्र हा पुण्यात आला आणि पुढे बुडाला असं होत नाही, कारण समुद्राला मर्यादा आहे. का आहे तर तो काळ म्हणजे मी आहे आणि हे सगळे मला घाबरतात. माझं भय यांना आहे म्हणून तो समुद्र त्याची मर्यादा ओलांडून, चौपाटी ओलांडून तुमच्याकडे येत नाही आणि तो आला तर हो. म्हणून लक्षात घ्या त्यावेळेला या गोष्टी. आता कोरोना आलेला आहे, कोविड-19 वर्षभेटी वेळ आली, अजून वॅक्सिन सापडलेलं नाही, वॅक्सिनची गॅरंटी नाही, वॅक्सिन घेतलं तर मरू का नको माहीत नाही. रशियाच्या पुतीनच्या मुलीला, त्या बिचारीला वॅक्सिन दिलं पण तिला त्रास झाला, पुतीनचा आवाज बंद झाला, नको रे बाबा, माझ्याच मुलीला त्रास झाला. वर्षाच्या काळात पैसा युरोप खंडामध्ये भरपूर आहे, UK US ला आडमा पैसा आहे, भारत देश सोडला तर आशियाई खंड सोडला तर बाहेर वेगळा आडमा पैसा आहे. चंद्रावर जायची तयारी, त्यांची मंगळावर जायची तयारी. पण कोविड-19ला एवढसा तो जंतू दिसत पण नाहीये, माणसं तर मारतायत, बराटे माणसं. अहो कसला माणूस तगडा होता, काय त्याची तब्येत होती, आपण मेले ते. काय झालं, कोविड कोरोना झाला, औषध आपण निरोप लावलं, तेव्हा उपयोग नाही झाला. मग नाही ते गुड डॅमेज झालं, बरगड्या गेल्या. अरे सापडलं औषध आहे, गॅरंटेड औषध त्याच्यावर आहे, काय अँटीबायोटिक त्याच्यावर अजून नाहीये. मग माणसामधून दूर झाली. पूर्वी खेडेगावातून जनावरांना मुक्या बांधायच्या, ते आपल्याला बांधायची वेळ आहे. आपली लायकी काय झाली, जनावर का आपण जनावरांसारखं वागायला लागलो. देव म्हणला, लेखावर तुम्हाला जाऊ मुक्या बांधतो. समजा काय म्हणला देव, मी जनावरांना मुक्या बांधतो, खेड्यापाड्यातनं शेळ्या मेंढ्यांना बांधतो, गायगुरांना बांधतो, बैलाला बांधतो, गाईला बांधतो, शेळ्या मेंढ्या वासऱ्या यांना बांधतो मुक्या. त्या मुक्याचा तुम्हाला बांधतो, तुम्ही अजून धड वागा. म्हणजे त्याच्या तोंडाला मुसक्या आणि चालले आपले. अहो काय म्हणतो, काय ताळण दे जरा खाली, काय कळत नाही ना तुमचं. अरे का अहो पण ते तळात तो ते बांधून म्हणून श्वास गेला नाही, मला नाही का वाटेल. तुम्ही सुधारत नाही, तुम्ही कोविड-19 रात्री सुधारत नाही. तर लेखा तुम्हाला वॅक्सिन पण नाही, टॅक्सिन पण नाही, मारा तुम्ही. तरी आपल्या सुधारणा होत नाही. त्यातून कसे पैसे मिळतील, ते गव्हर्नमेंटकडनं पैसे नाही आले. जसे गव्हर्नमेंटकडनं पैसे यायचे बंद झाले, जसे कोविडचे पेशंट बंद झाले, वॅक्सिन द्यायचं बंद झाले. आणि जोपर्यंत पैसे येत होते तोपर्यंत वॅक्सिनचे पेशंट भरपूर होते, रोज द्यायचे. जेवढ्यांना कोविड-19 झालं, तो पालो मात्र आम्ही सोडून दिलं की आमच्या मनावर परिणाम व्हायला लागला काहीतरी. त्याच्या आपला ग्रंथ करणार वाचा बाबा, हे कोविड-19च्या नादाला लागू नका. तर माझ्या भीतीने हे सगळं होत असतं. आणि माझी भीती म्हणून समुद्र जाग्यावर राहिलेला आहे. नंतर तिकडून अरबी समुद्र, तिकडून हिंदी महासागर, तिकडून पॅसिफिक महासागर. 1 मिनिटात जर आज मी शिरवले असते तर तुमचं पाणी झालं असतं, तुम्ही वाचवा म्हणायचा वेळ राहिले असते, बुडून गेला असता, कधी खाक झाली असती. तशी भगवान श्रीकृष्णाने द्वारका बुडवली, जशी भगवान श्रीकृष्णाने सोन्याची द्वारका बुडवली. आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, माझीच मुलं, माझी तातवंड ही उन्मक्त झालेली आहे, त्यांना धुंदी चाललेली आहे, यादवांना मस्ती आलेली आहे, यादवांना उग्रता आलेली आहे,
यादव हे मनुष्य धर्म सोडून वागायला लागलेले आहेत, उन्मत्त झालेले आहेत. म्हणून मी सोन्याची नका मोडून टाकली आणि आज एक खत बुडवली का. आता पाताळात जात आहेत, शोध घेत आहेत. खाली सोन्याच्या लंकेचे खाली सोन्याच्या द्वारकेचे अवशेष सापडत आहेत. खाली सोन्याच्या द्वारकेचे अवशेष आजही सापडत आहेत. उत्खनन करून ते पाण्यात वर आलेले आहेत. सोन्याच्या द्वारकेचे तुकडे आलेले आहेत. खरंच खाली सोन्याच्या द्वारका होती, पण ती कोणी बुडवली? या भगवंतांनी, त्या कृष्णानेच बुडवली. का बुडवली? तर माझ्याच घरातले लोक उन्मुक्त झालेले. त्यांनी जर प्रेम दाखवलं नाही, हे माझ्या घरातले होते, नाही दाखवले. तो म्हणतो मी कोणाचा सगळा सोयरा नाही, मी कोणाचा मित्र नाही, मी कोणाचा शत्रू नाही, मी काळ आहे. मी कोण आहे? काळ आहे. मी प्रेम पण करतो आणि काळ रुपयाने नव्हतं, एक सेकंद घेऊन पण करतो. लाखो लोकांनी काय करोड लोक मेले, याचं बातमी लिहिली की या जगात करोड लोक मेले कोविड-19 नी. तो तुम्ही कोणाला मित्र नव्हतो. मी तुमच्यावर प्रेम केलं पण तुम्ही वागला नाही म्हणून तुम्हाला मुसक्या बांधायला लावल्या. मुसक्या बांधल्या तरी तुम्ही कोणाला दिसत नाही असं समजून तिकडचे पैसे खा, तिकडचे पैसे खा, तिकडचे खा. अरे काय मग 4 रुपयाचा तो मास्क तो 5,000-6,000 रुपयाला विकला गेला. साधं सुरुवातीच्या काही अँटीबायोटिक गोळ्या समजा काही रेडीमेसिवर वगैरे वाटलं, इंजेक्शन काही किरकोळ पैशाला असतील, नाव पण माहित नव्हतं रेडीमेसिवर, पण ते 1000 रुपयाने विकलं गेलं. साधं सॅनिटायझर असतं ते किरकोळ किंवा घरी लायबल सामने आधुनिक चाललं असतं. पूर्वी 501 बार वडी होती, 501 बार शिवाय आम्हाला माहितीच नव्हतं. तोच अंगाला तोच कापड्याला आंघोळ घ्यायच्या अंगाला तोच फास काढायचा. आंघोळ झाल्यावर तो जरा वाईट धुवायचा की लागला कापड्याला, मग धुवून ठेवायचा, पण दुसऱ्याची आंघोळ तोच 501 बार टिकायचा. आता मग काय आपले चोचले वाढले, मग लक्ष आहे, मोती आहे, मग तो वर तो साबणा हातातलं घसरून पडला काय तो काढत गेलाय ना, पण आम्ही मोती वापरला. तो हातात राहत नाही, माझ्या हातात अजिबात राहत नाही. असं लावायला अशी घेतलं जर लावायचा घसा पण गेला तयार मध्ये हात हे लोक लावायला मारून तसंच बाहेर. मग घरी विचारतात तुम्ही मोती लावला का? आता काय सांगू आपल्याला आता आपण बाळगली कसला मोती तो घसून त्या गातात पाडला, त्या नॅन्ड्रामध्येच गेला. बस शिवाय खाल्ला लागते दिवाळीच्या म्हणून नाही लावा बरं का. हे का वाच कसा वाच नको तो विचारच नको. तर म्हणून ही पृथ्वी ही या समुद्राच्या पाण्यात बुडत नाही. माझ्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो आणि माझ्या भावांनी भयामुळे पर्वतासकट पृथ्वी पाण्यात बुडत नाही. कोणाचा भय? काळ. काळ म्हणजे मीच आहे, मीच तो वासुदेव आहे, मीच तो कृष्ण आहे, मी तो परब्रह्म आहे, मीच आहे तो. पण एकदा मी तो काळ होतो आणि काळ असल्यावर मला माझा कोणीही मित्र नाही, माझा कुणीही भक्त नाही, माझा कुणीही शत्रू नाही, माझा कुणीही सगळा सोयरा नाही. मी फक्त काय बघतो तुम्ही कसे वागला. मी काय बघतो तुमचं आचरण कसं होतं. तुम्ही माझ्यापुढे 4 तास बसलात आणि 100 माळा ओढल्या, मला काही घेणार देणार नाही. तुम्ही माणसाचाच देव पाहिला का? तुम्ही प्राण्यांचा देव पाहिला का? तुम्ही झाडाझुडपांचा देव पाहिला का? तर तुम्ही माझा हात तोडलात. देव म्हणतो, स्वामी समर्थ म्हणतात, अरे माझा हात तोडताय पळा पळा. मग लोक हात पण तोडतो स्वामीचा स्वामीचा. मग कोणतरी म्हणतात नाही ना ती फांदी तोडतात बघा, तेव्हा तो माझी फांदी तोडतोय म्हणजे मला हात तोडतोय. एवढं देवाची एकरूप व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी जो काळ आहे तो काळ जो मी आहे तर माझ्या भयाने सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून पाऊस पडतो, म्हणून वारा वाहतो, म्हणून तुम्हाला ऑक्सिजन मिळतो, म्हणून तुम्ही जगताय, म्हणून सूर्य तापतो, म्हणून सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो आणि सगळी जीवसृष्टी चाललेली आहे. आणि हे जे महत्त्व आहे जे मगाशी सांगितलं, जे 3 गुरुवारच्या आधी सांगितलं झालेलं होतं महत्त्व म्हणजे काय ते सुरुवातीला पण मी सांगितलं. आता मी महत्त्व म्हणणार पुढे जाणार. हे जे महत्त्व आहे ते अहंकार रूप शरीराचा, अहंकार रूपी शरीर आहे आपलं, सगळ्यात आपल्याला अहंपण आहे. अहंकार रूपी शरीराचा 7 आवरणांनी युक्त असा आहे तो या ब्रह्मांडाच्या रूपाने विस्तार करत असतो. अविनाशी काल जो आहे सोनंते तंतकरम कालो नादिरादि कुरु दव्याहा जन्म जनेन जनयम मा रेयम मृत्युनांतकम. तर असा हा जो अविनाशी काळ आहे, हा अविनाशी काळ आहे, लक्षात ठेवा. हा काळ कोणाला दया दाखवत नाही, कोणाला क्षमा करत नाही, कोणाला प्रेम करत नाही.
तर हा काळ अविनाशी आहे आणि हा अनादी आहे. हा काळ हा हजारो वर्षापूर्वीपासून चालू झालेला आहे आणि हा दुसऱ्यांना उत्पन्न करणारा आहे. पण हा काळ अनंत आहे, त्याला अंत नाही. हा अनादी काळापासून असलेला काळ आहे, परंतु तो दुसऱ्यांचा अंत घडवतो. हा काळ अनंत आहे, परंतु दुसऱ्यांचा अंत घडवतो, म्हणजे दुसऱ्यांचा मृत्यू करतो, दुसऱ्यांना नष्ट करतो. पण तो स्वतः काय अनंत आहे, पण तो काय करतो, तो त्याची ड्युटी बजावत असतो, दुसऱ्यांचा अंत करत असतो. म्हणून हा जो आहे काळ हा अनंत असून सुद्धा दुसऱ्याचा अंत करणारा आहे. हा काळ जो आहे हा पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करतो. हा जो काळ आहे हा पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करतो आणि असं करत सगळ्या जगाची उत्पत्ती करतो. परंतु संहार करणारी जी शक्ती आहे ती शक्ती, तो मृत्यू हा नुसताच मृत्यू नाही, तर वेळ पडली तर यमराजाला सुद्धा मारून त्याचा अंत घडवतो, असा मृत्यू आहे. म्हणून तुम्ही सावध राहा, सर्वांवर प्रेम करायला शिकवा. ऑल आर बॉर्न इक्वल, गॉड इज वन, गॉड इज एव्हरीवेअर. माझी पूजा 4 तास करत बसण्यापेक्षा भुकेल्याला अन्न द्या. माझी 4 तास पूजा करण्यापेक्षा माणसाप्रमाणे वागा, माणुसकीने वागा. बस कोविड-19 आहे म्हणून सगळ्यांना हाकलत बसू नका. हो बाहेर थांबा. तुम्ही सॅनिटायझर केलं का? तुम्ही मास्क लावला का? तुम्ही आंघोळ करून आलात का? तुम्ही बाहेर कुठं गेला होता ना? तुम्ही कपडे बदलले होते ना? अरे म्हणजे काय, तुमचा मास्क तुम्ही धुतला होता का? अरे बापरे 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 बापरे. तर माणसाप्रमाणे वागा. हो, सगळ्यांना कळते असं सोशल डिस्टन्स पाळा, माहिती आहे. सॅनिटायझर वापरा, माहिती आहे. मास्क वापरा, माहिती आहे. पण उगाच हिडीस करू नका. माणसासारखं वागा, प्रेमाने वागा. दुर्दैवाने ज्यांच्या घरात कोविड-19 झाला असेल, ज्यांना कोरोना झाला असेल, ते घर वाईट टाकू नका. आजकाल असं झालेलं आहे, एखाद्याला कोरोना झाला असेल तर तो मेला तरी कोणी जात नाही. त्याला ना 10वा, ना 13वा, ना 14वा, ना त्याची उदक खाली, तो वाईट टाकला गेल्यासारखं आहे. हे माणुसकीला सोडू नये, माणसासारखं वागायला शिका. तुम्हाला तुमच्या घरात कोविड-19 आता डुबून सुद्धा पाहणार नाही, का तर तुझ्या मागे स्वामी आहेत. पण तुम्ही असं याच्यासारखं वागलात तर कोरोना आपल्याकडे पिक्चर सोडत नाही, आपला म्हणजे मानवाचा. म्हणून कसं वागायचं आहे ठरवा. हा एक तुम्हाला धडा दिलेला आहे कोविड-19ने, हा फार चांगला धडा दिलेला आहे. हा एक 2020 मध्ये एक चांगलं उदाहरण, एक चांगलं गणित तुमच्या पुढे मांडलेलं आहे. ते गणित सोडवा, माणुसकीचं गणित सोडवा. माणुसकीचं गणित सोडवा. म्हणून हा काळ जो आहे म्हणजेच भगवंत आहे, म्हणजेच परमेश्वर आहे, म्हणजेच स्वामी समर्थ आहेत, म्हणजेच वासुदेव आहे, म्हणजेच कृष्ण आहे, म्हणजेच विष्णू आहे. तर हा काळ म्हणजेच करुणा आहे. ह्याच्याशी नीट वागायला शिका. म्हणून जन्म जनयन्मार मृत्यूना अंतकम. तर हा अनंत आहे, पण दुसऱ्याचा अंत करणारा आहे. हा संहार शक्ती करणारा आहे. मृत्यू हा असा आहे की तो यमराजाला सुद्धा मारण्याशिवाय राहणार नाही. यमराजाला मारून सुद्धा तो त्याचा अंत करील, असा काळ आहे. म्हणजेच मी तो भगवंत आहे. येथे श्रीमद भागवते महापुराणे पारमांच्या संहिताया 3 स्कंदे कपिलोख्याने 29 अध्याया. ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी. चालेल. काय करायचं? आरतीला दाखवायची का? काका
पुढे घेऊ का नाही ते असं भैया सद्गुरु स्वामी समर्था निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया 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 त्रिभुवनाथ योगी राजा तू संचरसी आत्माहिता गुरु सत्वर धावून येसी इति शिरसी दयाळा भक्तांना सुखवाया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी विविध रूपे जगसी सद्गुरु तू नटरासी तू चराचरांचा कलिदाता त्राता निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया त्रिविधताप प्रभुरे तुझ्या कृपेने शमले अज्ञान संपले भवबंधनही तुटले चरण सेवा करू दे प्राप्ती कसे भगवंता निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया सत्य शिव सुंदरता तुझा स्वरूपी भरली स्वामी गुरु माऊली तू भक्तांची सावली चिंतामणी गुरु तू उरेन चिंता आता निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया हरि दोषे जारती सद्गुरु स्वामी समर्था निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी
स्वामी यतिराया 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ